विचार व्याख्यानमाला या कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत. अतिशय आगळावेगळा प्रकार आहे हा माझ्यासाठी. म्हणजे आमच्या भागात असं काही होत नाही आणि अशा सगळ्या प्रोग्रामला आमच्याकडे फक्त तमाशाला लोक जमतात. अशा प्रकारचे प्रोग्राम हे मी मगाशी सरांना बोलत होतो की संभाजीनगर भागामध्ये मागच्या वेळेस एकदा मी आलो होतो काही महिन्यांपूर्वी आणि तिथेही अनेक लोक म्हणजे अगदी तो हॉल गच्च भरलेला होता आणि आजही काहीशी परिस्थिती तशीच आहे. म्हणजे इकडचा जो समाज आहे, इकडचे जो वर्ग आहे हा मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी प्रोग्राम्स याचा खूप रिस्पेक्ट करणार आहे असं मला वाटतं. आणि आमचा बेस शिफ्ट करावा की काय कुठेतरी माझ्या मनात अशी हे होते. मगाशी मी सरांना सांगत होतो की तुमच्या लायब्ररीमध्ये जे काही प्रोग्राम होतात म्हणजे चित्रकला स्पर्धा असेल, बुद्धिबळ स्पर्धा असेल, तुम्ही मॅरेथॉनचा उल्लेख केला किंवा जे काही लोकांना दर शनिवारी प्रबोधन होतंय ते आमच्याकडे माझ्या मते 15 वर्षापूर्वी लोप पावलंय आणि तिथे लोकांना फक्त तमाशाला जमतात, बाकी कुठल्याही प्रोग्रामला लोक अशी जमत नाहीत. हे मी ऑब्झर्व केलंय आणि ह्या ज्या कल्पना तुम्ही ज्या राबवतायत त्या मी माझ्या शाळेत असताना नेहमीच असा विचार करायचो की अशी एखादी स्पर्धा. माझं हस्ताक्षर खूप चांगलं होतं, माझी चित्रकला खूप चांगली होती, मला गायनाची आवड होती, मी खेळातही खूप चांगलो होतो आणि अभ्यासातही माझा पहिला नंबर यायचा आमच्या शाळेमध्ये. तर मला नेहमी असं वाटायचं की अशा स्पर्धा तालुका लेवलला व्हायला पाहिजे, जिल्हा लेवलला व्हायला पाहिजे. पण ते शालेय स्पर्धा व्यतिरिक्त कुठेही आपले टॅलेंट दाखवण्याचा संधी त्यावेळेला म्हणजे 2000 सालापर्यंत, 2000 साली मी 10वी पास झालो, तर तोपर्यंत असं नव्हतं. आणि मला असं वाटलं की पुढे जाऊन जर मी मोठा झालो तर याच्यासाठी अशा ग्लोबल लेवलच्या स्पर्धा म्हणजे भारत लेवलच्या स्पर्धा, भारताच्या लेवलच्या स्पर्धा अशा मी अरेंज करेल. ते तुम्ही प्रत्यक्षात करतायत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तेही 2025 या साली किंवा ह्या सालामध्ये आमच्यासाठी आश्चर्याचीच गोष्ट आहे. हा जो कार्यक्रम आहे खरं सांगायचं झालं तर याच्याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मोरे साहेबांनी बऱ्याचदा फोन केले, मी उचललेही नाही कारण ऑफिसमध्ये मॉर्निंग 8 वाजल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत कसा दिवस जातो हे कळत नाही आणि त्यातून ते फोन चुकले. सुदैवाने माझ्या टीमने त्यांना काही माहिती दिली. आता हे व्हिडिओ माझे सरप्राईज होतं माझ्यासाठी आणि म्हणजे खूप पहिले तर माफी मागतो मी आयोजकांची कारण मी त्या कॉल्सला आन्सर करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण खूप चांगला म्हणजे मी सरांना मागाशी बोललो की तुमच्या सगळ्या आयडिया मला कॉपी करायच्या आहे, त्या जर पेटंट असतील तर मला सांगा, जर ते पेटंट नसतील तर आम्ही त्या सगळ्या म्हणजे ते फिरतं वाचनालय म्हणा बाईकवरचं किंवा मग त्या सगळ्या स्पर्धा किंवा हे जे व्याख्यानमालेचे कार्यक्रम आहे हे आम्ही तिकडे कॉपी करू इच्छितो. कारण आम्ही अशा एका संकल्पनेवरती काम करतोय, त्याच्याकडे मी येतोच नंतर. थोडासा माझा परिचय देतो. पारेगाव खुर्द नावाचं एक खेडेगाव आहे ज्याला पिढ्यानपिढ्या लोक भिकार पारेगाव असं उद्देशून बोलायचे. आमच्या गावात म्हणजे कोणी तुम्ही ऐकलंय की नाही मला माहित नाही, पूर्वी म्हणजे माझा आजी आजोबा सांगायचे की जे आस्वलीचा खेळ करणारे लोक असायचे ते लोक ह्या गावात अगोदर राहायचे. म्हणजे अजूनही तिथे खोदकाम केलं तर ते जुने गोटे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे एक अवशेष मिळतात म्हणून त्या गावाला एक नाव पडलं होतं भिकार पारेगाव म्हणून. आणि त्या गावात लहानपणापासून आम्ही हेच ऐकत आलोय की कुठला रे तर भिकार पारेगावचं. म्हणजे शाळेत असो, कॉलेजमध्ये असो, बस स्टँडवरती सुद्धा बस क्रमांक 7412 संगमनेर चोरकोटे भिकार पारेगाव मार्गे जाईल असं एकदम अभिमानाने उच्चारण करणारा पूर्ण तालुका तो. तर त्या तालुक्यामधून त्या गावातून मी आलो आणि माझ्या डोक्यात नेहमीच हे असायचं की ह्या गावाचं नाव आपण कसं बदलू शकतो. आणि ते विचार, ती कल्पना डोक्यात घेऊन मी 12वी नंतर मुंबईला गेलो. मुंबईमध्ये माझं BSc इन कम्प्युटर सायन्स पाटकर कॉलेजमधून मी कम्प्लीट केलं आणि त्यानंतर MSc इन कम्प्युटर सायन्स मुंबई युनिव्हर्सिटीमधून कम्प्लीट केलं. तर तेव्हाही डोक्यात असंच होतं की आपल्याला एक दिवस या गावात यायचंय आणि या गावाचं नाव बदलण्यासाठी काहीतरी करायचंय. अगदी 12वीला असताना आम्ही पारेगाव ते संगमनेर 15 किलोमीटरचं अंतर असायचं. मी शाळेत सायकलवरती जायचो कॉलेजमध्ये आणि तिथे जेव्हा ते शिक्षक आम्हाला विचारायचे रे प्रत्येक जण कुठला आहे तू कुठला आहे, तर त्यावेळेस आमचा जेव्हा नंबर यायचा त्यावेळेस आम्हाला सांगावं लागायचं आम्ही पारेगावचं. आणि तिथे 2 पारेगाव आहे, एक भिकार पारेगाव म्हणायचे आणि दुसरं असायचं ते बुद्रुक पारेगाव.
तर ते उल्लेख करायचे की कुठल्या गावचा, बिगर पारेगावचा की बुद्रुक पारेगावचा. तेव्हापासून ते डोक्यात असं फिट बसलं होतं की ह्या गावाचं नाव बदललं पाहिजे आपण आणि काहीतरी केलं पाहिजे. तर त्या गावात 12वी पर्यंत शेती करून 5वी पासून अगदी मी काम करत होतो शेतामध्ये, अगदी टोमॅटो बांधणे, कांदे लावणं, असे प्रकार. माझे आईवडील निरक्षर आहे, म्हणजे आम्ही 5 भावंड, सगळ्यात शेवटचं मी, आणि पहिले 4 शिकलेले नाहीयेत. मी 5वा एकटाच असं आहे की शाळेत शेतीतलं काम करायचा कंटाळा यायचा, म्हणून असं वाटलं की आपल्याला काहीतरी पर्यायी आयुष्य पाहिजे. कारण वडिलांनी सांगितलं होतं 8वी 9वीला असताना की तुझ्यासाठी मी फक्त खंडीवर मेंढ्या घेऊन देऊ शकतो, त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. तर म्हटलं हे आपल्याला करायचं नाहीये. त्या उद्देशाने मी त्या दिव्याच्या प्रकाशात 10-12 वर्ष भरपूर मेहनत केली आणि त्यातून मुंबईला असताना सुद्धा म्हणजे मुंबईला मी गेलो होतो 2003 साली, आणि 2003ला एका झोपडपट्टीमध्ये राहुल म्हणजे एक मित्र होता, त्या मित्राला सांगितलं की मला काहीतरी पार्ट टाइम जॉब पाहिजे कारण मला कॉलेजची फीस भरायची. आणि तोपर्यंत डोक्यात असं होतं की आपल्याला फक्त गावाकडे राहायचं नाहीये, काहीतरी चांगला पैसा कमवायचा आहे म्हणून शहरात जायचं. तिथे गेल्यानंतर एवढी कॉम्पिटिशन, म्हणजे एका खेड्यातून आलेला मुलगा ज्याला इंग्लिश हिंदी काहीच बोलता येत नाही, फक्त ती घाटी मराठी आमच्याकडली, तुम्हाला माहित असेल नगरची मराठी कशी आहे, एकदम उद्धट वाटणारी मराठी, आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये एकदम कॉन्व्हेंट मधून आलेल्या मुलांना फेस करणं मला एवढं डिफिकल्ट झालं की 12वी नंतर मी 13वीला तिथे माझा सेकंड क्लास आला होता, म्हणजे 55% मला मिळाले होते. आणि तेव्हा वाटलं आपण या सिटीमध्ये काही सर्वाइव्ह होत नाही. आणि तेव्हा एक निश्चय केला की आपण आयुष्यामध्ये काहीतरी करायला आलोय, आपण पार्ट टाइम जॉब करतोय, झोपडपट्टीत राहतोय, आणि ह्या शहरामध्ये आपल्याला आपले स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी काही लागणार आहे ती म्हणजे इंग्लिश भाषा. आणि तिथे असंच एक इन्सिडेंट मी तुम्हाला सांगायला आवडेल मला, कारण तिथेच मी एक टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्याचा. आम्ही सेकंड इयरच्या सुरुवातीलाच वर्गात बसलो असताना आमचे एक जावा या सब्जेक्टचे प्रोफेसर होते, आणि ते खूप डॅशिंग आणि अग्रेसिव्ह पर्सनॅलिटीज असं म्हणता येईल, चांगलं नॉलेज होतं त्यांना. आणि शहरात तिथे खूप वेगळं वातावरण होतं, म्हणजे मुलं एकाच बेंचवरती बसायचे. तर माझ्या बाजूला एक मुलगी येऊन बसली होती आणि ते त्या शिक्षकाला काही आवडलं नाही, यंग प्रोफेसर होता. तर त्यांनी मला उठवलं, म्हणे मुलींच्या बाजूला बसून कोणी इतिहास घडवला नाही म्हणे आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे तू इथे सोड, हे मागे हुशार बसलेले मुले त्यांच्याबरोबर बसत जा. आणि त्यांनी 1-2 प्रश्न विचारले, ते मला काही उत्तरं देता आली नाही, आणि त्यातल्या त्यात इंग्लिश बोलता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना मराठीतून ऐकायचं नव्हतं. सिंग म्हणून नाव होतं त्यांचं. तर त्यानंतर त्यांनी मला त्या वर्गातून काढून दिलं, आणि जाताना मी सरांना बोललो, सर मी मुंबईत आलोय माझं अस्तित्व निर्माण करायला, एक दिवस मी तुम्हाला जावा शिकवून दाखवेल आणि तुमच्या लेक्चरला इथून पुढे परत कधीच येणार नाही. तिथून मी त्या कॉलेजच्या वाचनालयात म्हणजे लायब्ररीमध्ये गेलो, आणि टेक्निकल कोणी लोक असतील तर त्यावेळेला जावा 2 कम्प्लीट रेफरन्स नावाचं एवढं बुक्स होतं. ते बुक लायब्ररीतून घेतलं आणि पुढचे 15 दिवस कंटिन्युअस लायब्ररीमध्ये त्या बुकचं पूर्ण गोष्ट म्हणजे 4 वेळा रिव्हिजन केली. आणि तिथून ठरवलं की आता आपण मागे पडायचं नाही, मागे थांबायचं नाही. पहिलं वर्ष मी वर्गातल्या मोठ्या उंच विद्यार्थ्यांच्या मागे बसून काढलं होतं, कारण शिक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून. आणि त्यानंतर मी पहिल्या बेंचवरती बसायला लागलो प्रत्येक याच्यामध्ये. तिथून पुढे जेव्हा स्वतःला ठरवलं की आता आपल्याला प्रूव्ह करायचंय, आपली भाषा याला मर्यादा असू शकत नाही, किंवा आपलं गाव किंवा आपली संस्कृती किंवा आपलं जे काही पेहराव आहे गावाकडला तो आपल्याला मागे ठेवू शकत नाही. त्यानंतर एक इंग्लिश स्पीकिंगचा क्लास जॉईन केला, आणि तिथून पुढे जी भरारी घेतली. 3rd इयरला मला डिस्टिंक्शन होतं आमच्या कॉलेजमध्ये, मी कम्प्युटर सायन्समध्ये पहिला होतो. त्यानंतर MSc करताना म्हणजे मला त्यावेळेस कंपन्यांमध्ये कंपन्या येतात आणि कॅम्पस रिक्रुटमेंट करतात हे समजण्याचा कुठलाही मार्ग नव्हता. म्हणजे त्या झोपडपट्टीमधून उठायचं, सकाळी कॉलेजला जायचं, दुपारी 3 वाजता कामावर जायचं, काम करायचं, रात्री यायचं, खायचं, असं रुटीन 3 वर्षाचं होतं. बाहेरच्या जगाचं अजिबातही नॉलेज नाही. आणि नंतर MScला आल्यानंतर कळलं की मुलं तर BSc नंतरच जॉब करतायत. पटणीसारख्या कंपन्या, TCS सारख्या कंपन्या मुलांना ग्रॅज्युएशन नंतरच घेऊन जात आहेत. दुर्दैवाने मला कुठलंही कॅम्पस माहीत नव्हतं, त्याच्यामुळे जॉब मिळाला नाही. मी ठरवलं होतं की मास्टर्स करूया. मास्टर्स करताना आपण जे काही नॉलेज घेतलंय
एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून तरी आपल्याला लागता येईल. आणि ते करण्यासाठी आमची काहीतरी टोटल 50,000 फीस होती आणि तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते. तर ते पैसे मिळवण्यासाठी म्हणून मी क्लासेस सुरू केले आणि आय थिंक पहिल्यांदा माझ्याकडे 6 मुलं आले होते. 6 मुलांवरून तो क्लास जवळजवळ 150-200 मुलांपर्यंत 2 वर्षात गेला आणि MSc करत असताना मी जवळजवळ 25 लाख रुपये वर्षाला कमवत होतो. म्हणजे ज्या मुलाला 50,000 फीस भरणं डिफिकल्ट होतं तो ते शिक्षण घेत असताना जवळजवळ 25 लाख रुपये वर्षाला मी कमवत होतो. आणि ते कमवताना एक इन्सिडेंट घडला. म्हणजे सेकंड इयरला असताना माझ्याकडे एक इंजिनिअरिंग कॉलेजचा मुलगा आला आणि तो म्हणजे मुंबईच्या गोरेगाव इथे वेस्टर्न लाईनला माझे क्लासेस एवढे फेमस होते की मला त्यावेळेस NIIT आणि रेलिक अकॅडमी नावाच्या मोठ्या संस्था होत्या. त्यांनी मला त्यांच्या सेंटरची ऑफर दिली होती की तुम्ही तुमचे क्लासेस बंद करा आणि बोरिवलीचं सेंटर तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 50% पार्टनरशिप देतो. आणि मी त्यांना नाही बोललो होतो कारण ते मी स्वतः सुरू केले होते आणि त्याचा तो पसारा रुपारेल पासून तर अगदी NL कॉलेज भाईंदरच्या तिथपर्यंत सगळी मुलं माझ्याकडे यायची, फक्त BSc IT आणि BSc कम्प्युटर सायन्स वाली. तर त्यावेळेला एक इंजिनिअरिंगचा मुलगा माझ्याकडे आला आणि तो म्हटला की सर मला स्ट्रट्स शिकायचंय म्हणे. आता स्ट्रट्स काय हे मला त्यावेळेस माहित नव्हतं. म्हणजे मी जे मुलांना शिकवायचो ते फक्त त्या बुक्स मधलं होतं जे युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये होतं. आणि स्ट्रट्स ही जावाची एक ऍडव्हान्स फ्रेमवर्क होती जी इंडस्ट्री वापरत होती, जे वापरूनच इंडस्ट्री ऍप्लिकेशन्स बनवत होते. तर मला ते माहित नव्हतं आणि माझं अज्ञान लपवण्यासाठी मी त्याला विचारलं, मला स्ट्रट्स शिकवायला वेळ नाही, माझ्याकडे ऑलरेडी बरेच मुलं आहेत, त्याच्यामुळे मी शिकू शकत नाही. आणि नंतर त्या दिवशी संध्याकाळी मी गुगलवरती सर्च केलं की हा स्ट्रट्स काय प्रकार आहे आणि तेव्हा मला कळलं की आपण जे मुलांना शिकवतोय ते कोणी वापरतच नाहीये. जे खरं आहे नॉलेज आहे ते इंडस्ट्रीत वेगळंच आहे, ते शिकण्याची आपल्याला गरज आहे. त्या क्षणी मी ठरवलं की हे क्लासेस वगैरे प्रकार आपण चालवू शकतो बिझनेस धंदा म्हणून, पण आपल्याला रिअल इंडस्ट्रीचं नॉलेज नसणार आहे. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना अर्धवट नॉलेज देणार आहे, त्याच्यापेक्षा हे दुकान बंद करूया. आणि त्याच्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये L&T इन्फोटेकमध्ये जॉबला गेलो, तिथे जॉब मिळवलं आणि 25 लाखावरून 1.5 लाखाच्या पगारावरती वर्षाच्या म्हणजे महिन्याला 11,000वरती मी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली 2007 साली. तर हा जो लिफ्ट होता म्हणजे माझ्याबरोबर बरेचसे आणखी क्लासेस चालू होते आणि त्या लोकांनी असंच मला विचारलं की तू एवढा मोठा रिस्की डिसिजन का घेतला, एवढे फेमस क्लासेस आहेत तुझे, वेस्टर्न लाईनवरती बरंच नाव होतं माझं, तू आणखी वाढवू शकला असतं, याला मोठं करू शकला असतं. त्यांना म्हटलं मला जे नॉलेज मुलांना द्यायचं आहे ते नॉलेज मी देत नाही, याचा अर्थ मी मुलांना चीट करतोय आणि मला ते योग्य वाटत नाही. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की पहिल्यांदा मी बॅकफूटवरती जाऊन ते सगळं नॉलेज मिळवावं, परत कधीतरी मी हे क्लासेस येऊन चालू करेन आणि मुलांना खरं नॉलेज काय आहे जे इंडस्ट्रीला पाहिजे ते देईन. आणि तिथून पुढे रिस्क घेण्याची सवय मला लागली. म्हणजे ती पहिली रिस्क होती की तुम्ही एवढ्या सगळ्या पैशांवरती पाणी सोडताय आणि परत 11,000 महिन्याच्या पगारावरती येऊन नव्याने सुरुवात करताय. ही तरी त्यावेळेची रिस्क होती, पण ती रिस्क मला फायदेशीर ठरली. त्यानंतर मी L&T इन्फोटेकमध्ये 3 वर्ष काम केलं, नंतर बँक ऑफ अमेरिका जॉईन केली, त्यानंतर 2014ला मी US ला गेलो. जेव्हा मी अमेरिकेत गेलो माझ्या डोक्यात हे फिट होतं की मला इथे कॉन्टॅक्ट्स तयार करायचे. TCS, इन्फोसिस, L&T ह्या सगळ्या कंपन्या ह्या देशामध्ये येऊन बिझनेस कसा करतात हे मला शोधायचं. माझ्याबरोबर आमच्या कंपनीतले बरेच आणखी मुलं आले होते. प्रत्येक विकेंडला ते मला सांगायचे की चला आपण वेगसला जाऊया, चला इकडे ग्रँड कॅनियनला जाऊया, चला बीचवरती जाऊया. मी कोणालाही जॉईन नाही केलं. मी माझ्या गाडीमध्ये फ्युएल फिल करायचो. लॉस एंजलिस असेल, सॅन फ्रान्सिस्को असेल, प्रत्येक ठिकाणी जेवढे मीटअप्स, स्टार्टअप्स, इव्हेंट्स आणि असे काही कनेक्शनचे नेटवर्किंगचे इव्हेंट व्हायचे मी ते जॉईन करायचो. तिथे अगदी म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये साऊथ पासून सॅन डिएगो पासून तर वरती सॅन फ्रान्सिस्को पर्यंत प्रत्येक शहरामध्ये मी राहिलोय. वेगळ्या कंपन्या बदलल्या, वेगळी माणसं जोडली आणि 2017 साली मी फेसबुकमध्ये इंटरव्ह्यू देत होतो. पहिले 4 राऊंड मी क्लिअर केले होते आणि त्यानंतर त्याच वेळेला एका स्टार्टअप इव्हेंटमध्ये मला एक इराणचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असलेला एक मुलगा भेटला. तो तिथे UCLA साऊथ कॅलिफोर्नियामध्ये MBA केलं होतं त्याने आणि त्याला ज्वेलरी बिझनेसला ऑनलाईन आणायचं होतं. तर तो मला म्हटलं की मला एक टेक को फाउंडरची गरज आहे आणि
त्या टेक को फाउंडरमध्ये तुला आमचं एक B2B ई कॉमर्स सॉफ्टवेअर बनवायचे, जगात जिथून कुठून ज्वेलरी आणि डायमंड्स विकले जातात ते आणण्याची एक ट्रेडिशनल पद्धत आहे सध्या. म्हणजे बऱ्याच ठिकाणी एक्सपो होतात, शोज होतात, मायामीला होतो, नंतर इकडे लास वेगसला होतात. तर हे सगळे जगातले जे बिझनेसमॅन आहेत ज्यांचे ज्वेलरी आणि याचे बिझनेसेस आहेत ते इथे येतात, त्यांचं किओस्क असतं आणि तिथे ते जगाला दाखवतात त्यांचे काय डिझाईन्स आहे. आपल्याला ही सगळी गोष्ट ऑनलाईन करायची. ह्या लोकांना इकडे येण्यासाठी म्हणजे येण्याची गरज नाही पडली पाहिजे असं एक प्लॅटफॉर्म बनवायचं आहे. त्यावेळेस माझ्याकडे चॉईसेस होत्या की फेसबुक की ही स्टार्टअप जी कुठेच नाही आहे आणि ज्याचा आपल्याला एक CTO होण्याचा चान्स मिळतोय. तर त्यावेळेसही मी त्या 430K जॉबवरती पाणी फेरलं आणि एक स्टार्टअप जॉईन केली ॲज अ टेक को फाउंडर फॉर दॅट पीपल. वी वर 3 पार्टनर्स. कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजलिस शहर आहे, तिथे आम्ही तिघांनी एक प्रीमियम बिल्डिंग आहे साऊथ हिल स्टेटमध्ये, जिथे जगातल्या सगळ्या ज्वेलरी कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. त्याच्यामध्ये आम्ही एक ऑफिस घेतलं आणि त्यामध्ये आमची एक IT कंपनी सुरू केली, ज्या कंपनीमध्ये आम्ही B2B ई कॉमर्स आमचा स्टुडिओ सेटअप केला, त्याच्यात B2B ई कॉमर्स सुरू केलं आणि तो 3 वर्ष तो प्लॅटफॉर्म बनवला आणि त्यानंतर त्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 160 कंपन्या आमच्या सोबत काम करत होत्या. आणि हे जे होतं म्हणजे मला हे सांगण्याचं कारण असं आहे की तुमच्या चॉईसेस ऑफ लाईफ म्हणजे तुम्ही डिसिजन जे घेता की तुम्हाला इकडे जायचंय की इकडे जायचंय, तर ते इकडे जायचं रिस्की आहे आणि इकडे जायचं सोपं आहे. इकडे पैसा आहे, इकडे सोय आहे आणि इकडे पैसा नाही, इथे रिस्क आहे, इथे फेलियर होण्याचे चान्स आहे. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठले डिसिजन घेतले योग्य वेळेला ते मॅटर करतात. आणि तो डिसिजन माझा फ्रुटफुल होता, कारण त्याने सरांना माहीत असेल की ॲज अ CTO इन US दॅट टू इन कॅलिफोर्निया हॅज अ लॉट ऑफ वेटेज. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी मीटअप्सला जायचो त्यावेळेस माझी ओळख हा ITJ ग्रुप या कंपनीचा CTO आहे आणि हे लोक ज्वेलरी टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे फॅशन याच्यामध्ये काम करत आहेत अशी ओळख करून दिली जायची. आणि त्यातून एवढे कॉन्टॅक्ट तयार झाले की मला असं वाटलं की आता मी इंडियात जाऊन पुन्हा माझी स्वतःची IT कंपनी सुरू करू शकतो आणि ह्या सगळ्या लोकांचा बिझनेस L&T, TCS आणि ह्या सगळ्या कंपन्यांच्या कमी प्राइसमध्ये देऊ शकतो. स्वतः नंतर कोविड लागला. कोविडमध्ये पहिल्या कोविड नंतर मी इंडियात आलो आणि तेव्हा आमच्या गावामध्ये दिवाळीच्या सणाच्या वेळेस मी आलो होतो सुट्टीवरती आणि घरात बसलेलो असताना म्हणजे माझा भाऊ, आमच्या गावात असं कुठलं पक्कं घर नव्हतं, कांद्याची चाळ होती आमची, त्या कांद्याच्या चाळीला भिंती बाजून भाऊ त्याच्यामध्ये राहत होता, बाजूला गाईंचा गोठा. तिथे आम्ही बसलो होतो आणि तिथून बाजूला ब्लास्ट झाला स्टोन क्रशरचा. त्या स्टोन क्रशरच्या ब्लास्टने त्या चुलीवरती पडलेली सगळी भांडी खाली पडली आणि मग मी भावाला विचारलं हा काय प्रकार आहे. तर त्याने सांगितलं की ते बाजूला एका नेत्याच्या नातेवाईकांचे स्टोन क्रशर आहे म्हणे आणि इथे असे ब्लास्ट होतात. त्याच्या नेक्स्ट डेला मी त्याचा सर्वे केला, बघतो तर ते सगळं स्टोन क्रशर उघड्यावरती चालू. तिथे कुठलंही कंपाऊंड नाही, कुठली झाडं नाही, कुठलं स्प्रिंकलर नाही, पाणी नाही, काहीच नाही. त्या दिवशी मला वाटलं की मी या गावामध्ये रिटायरमेंट नंतर यायचा विचार करतोय आणि आज ह्या गावाची दुर्दशा अशी आहे की इथला जो भौगोलिक परिस्थिती या स्टोन क्रशरवाल्यांनी हे उकडून घेऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला सुरुवात केली. तर हे गाव राहणारच नाही अजून 35 वर्षानंतर. जेव्हा मी इथे रिटर्न यायचा विचार करेल तेव्हा मी ठरवले की आता या गावासाठी आत्ताच काहीतरी करण्याची गरज आहे. माझ्या पार्टनर्सला फोन लावला, म्हटलं मला काही US ला यायचं नाहीये, मी इथे कंपनी सेटअप करायचा विचार करतोय. आणि ऑक्टोबर 2021ला मी 2-3 दिवसात डिसाईड केलं की आता याच गावात थांबायचं आणि याचा कायापालट करायचा. आणि तिथे ती IT कंपनीची कल्पना मला सुचली. त्या अगोदर मी त्या सरपंचाला भेटून सांगितलं होतं गावातल्या की IT पेक्षा मला इथे शेतकऱ्यांसाठी काम करायला आवडेल. म्हटलं आपण इथे सोयाबीन क्रशिंग मिल टाकूया आणि मिल्क प्रोसेसिंग प्लांट टाकूया. मी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी 25,000 पगार मिळेल एवढं मी गॅरंटी देऊ शकतो तुला. त्यालाही त्याचं अस्तित्व भेटून द्यायचं नव्हतं. तुम्हाला सांगितलं तुझ्याकडे पैसा आहे, हे लोक तुला काही जमून देणार नाही, तुझा पैसा वाया घालवतील आणि तुला काढून देतील, त्याच्यापेक्षा तू इथे येऊच नको. मी माझ्या दुसऱ्या मित्रांना विचारलं असं काय बोलतोय, मी या गावातल्या लोकांचा विकास करायचं बोलतोय, यांना एक चांगलं स्वप्न दाखवतोय आणि फायनान्शियली स्टेबल करायचा विचार करतोय आणि हा मला इथून जा बोलतोय. हा गावचा सरपंच आहे, 15 वर्ष तो गावचा सरपंच होता. तर मला कुठेतरी ते खटकलं आणि मग मी मित्रांना विचारल्यानंतर मला असं जाणवलं
की ह्या लोकांना यांचं पॉलिटिकल अस्तित्व टिकवण्यासाठी गावचा विकास सुद्धा होऊ द्यायचा नव्हता. आणि त्यावेळेस मी ठरवलं की असं काहीतरी इथे करायला पाहिजे की या लोकांना समजणार नाही आणि यांची मुलांना आपण एकत्र घेऊन त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी रेडी करायचं. आणि असं काय आहे तर ते आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणून त्या पारेगावमध्ये IT कंपनी पहिल्यांदा करूया, नंतर बाकीच्या गोष्टी करूया असा विचार मी केला. मित्रांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर शोधा, आर्किटेक्ट शोधा, बांधकाम चालू करूया. माझं US क्लोजर बाकी होतं, तर मी US परत गेलो 6 महिने. तिथे सगळ्या सेटलमेंट सगळं करून आलो. तोपर्यंत बिल्डिंग अर्धी रेडी झाली होती. तुम्ही जे फोटो बघितलेत बावळीच्या झाडाखाली बसले, तो एक उन्हाळ्याचा दिवस होता. एप्रिल महिन्यामध्ये मी रिटर्न आलो होतो आणि त्या बावळीच्या झाडाखाली महाराष्ट्र टाइमने माझा घेतलेला इंटरव्ह्यू पूर्ण महाराष्ट्रभर पसरला आणि त्यातून बाप कंपनी सुरू व्हायच्या अगोदरच लोकांना माहीत झाली. आणि ते आमचं, मी असं बोलेल की जेव्हा आपण काहीतरी चांगलं करायचा विचार करतो तेव्हा देव सगळ्या शक्ती आपल्या पाठीमागे लावून देतो. हे सत्य आहे आणि त्याचा अनुभव मी पहिल्यापासून घेत आलोय. ज्या दिवशी मी ठरवलं होतं की मला या गावासाठी काहीतरी करायचंय मनापासून, त्या दिवसापासून जे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट होत गेले माझ्याबरोबर ते नेहमी असेच होत गेले की त्यातून मला फायदाच झाला. आणि त्या दिवशी बाप कंपनी पारेगावमध्ये म्हणजे महाराष्ट्र टाइमच्या एका पत्रकाराने त्याला कव्हर केलं आणि सगळे न्यूज चॅनल त्या बाबळीच्या झाडाखाली येऊन माझे इंटरव्ह्यू पुढचे 15-20 दिवस घेत होते. बिल्डिंग रेडी नव्हती. एक गोष्ट जाणवली, त्या कालावधीमध्ये मी Naukri.com वरती बरेच जॉब पोस्टिंग केले आणि त्या जॉब पोस्टिंग करताना एकही कॅन्डिडेटने अप्लाय नाही केलं. बऱ्याचशा लोकांना कॉल केलं की ते समोरून बोलायचे आमच्या रिक्रुटमेंट टीमला की तुम्ही फ्रॉड आहात. असं कुठे शक्य आहे का? एखाद्या खेडेगावात कंपनी आहे, सगळं जग वर्क फ्रॉम होम करते आणि तुम्ही ऑफिसला बोलवताय. 4 ऍप्लिकेशन आले होते, 4नी रिजेक्ट मारले. तेव्हा मला कळलं की गावाकडे शहरातली मुलं काय परत येणार नाही किंवा इथून पुण्या मुंबईत गेलेले लोक येणार नाही. तेव्हा मी विचार केला की आता आपल्याला आणखी काही वेगळ्या स्ट्रॅटेजी अवलंबाव्या लागतील आणि मी ठरवलं की शेतकऱ्यांच्या मुलांना घेऊया, त्यांना ट्रेन करूया. 1-2 वर्ष आपल्याला थोडंसं थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर जो वर्कफोर्स तयार होतील तो आपण जगाला प्रेझेंट करू. आम्ही BCA आणि MCA कोर्सेस तिथे पहिल्यांदा सुरू केले. आमची जी मुंबईला काम करणारी टीम होती त्यातले 25-30 लोकांना मी सांगितलं की तुम्हाला इथे परत यायचंय आणि या गावातून ह्या मुलांना ट्रेन करायचं आणि आपले क्लायंटचे प्रोजेक्ट चालू ठेवायचे. जवळजवळ 65 लोकांची माझ्याकडे रिमोट टीम होती, हैदराबाद, गुजरात या सगळ्या ठिकाणी. त्या लोकांना कंटिन्यू ठेवलं. तिथून जो पैसा यायला लागला त्यामध्ये आम्ही डेव्हलपमेंट केले आणि 4 महिन्यामध्ये आम्ही बिल्डिंग उभी करून त्याचं उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर त्या उद्घाटन समारंभाला 5,000 लोक आले होते आजूबाजूचे आणि त्या 5,000 लोक शेतकऱ्यांचे, सगळे शेतकरी होते आजूबाजू संगमनेर तालुक्यामध्ये. आज तिकडच्या तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे की एखाद्या राजकीय नेत्याला कुठली सभा घ्यायची असेल तर त्याला प्रत्येक गावामध्ये बस पाठवावी लागते किंवा त्या कार्यक्रमासाठी जेवण द्यावं लागतं तर लोक येतात. आमच्या कार्यक्रमाला 9 वाजता आलेली लोक दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू झाला नव्हता तरी पण तिथे उन्हात उभे होते. आणि हे तिथल्या राजकीय लोकांना काय आवडलं नाही. अचानक एखादा मुलगा 4 महिन्यापूर्वी US वरून येतो, इथे कंपनी सुरू करतो आणि अनेक लोक येऊन त्या कंपनीला चांगला प्रतिसाद देतात. बाबळीच्या झाडाखाली बसून कुठलीही बिल्डिंग नसताना 200 लोकांनी आमच्या कंपनीत ऍडमिशन घेतलं होतं, शेतकऱ्याच्या मुलांनी. आणि त्यातले 2 मुलं इथे माझ्यासोबत आहे. तर हा जो विश्वास होता तो फक्त एका आयडियाला होता की हा मुलगा इथे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याबरोबर आपण आहोत. 4 महिन्यानंतर माझ्यावरती केसेस झाल्या, कंपनीला बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यावेळेस पुढच्या दिवशी 200 मुलांचे पालक आमच्या गेटवरती उभे होते. तुम्हाला कंपनीच्या बाहेर पडण्याची गरज नाही, आम्ही आहोत, आम्ही बाहेरचं सगळं बघू, तुम्ही आमच्या मुलांवरती लक्ष द्या. तिथे परत एकदा तो इन्सिडेंट मला वाटला की आपण जर चांगलं करत असेल तर देव सगळ्या शक्ती आपल्या पाठीमागे लावत असतो. आणि तिथून पुढे मी ठरवलं की आता हे काही कधी बंद पडणार नाही. तर 200 मुलांनी भरपूर मेहनत केली. अगदी कंपनीचं डिजिटल मार्केटिंग असेल, कंपनीचं हाऊसकीपिंग असेल, गार्डन डेव्हलपमेंट असेल, झाडं लावणं असेल, झाडाला पाणी लावून टाकणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते शेतकऱ्यांची मुलं करतात आणि त्याच्या पलीकडे 9 तास लॅपटॉपवरती बसून आमच्या क्लायंटसाठी सॉफ्टवेअर बनवतात. आज आमच्याकडे जवळजवळ 300 एम्प्लॉईज आहे आणि 300 स्टुडंट आहे. जवळजवळ 600 लोकांचा आमचा परिवार आहे त्या गावामध्ये.
त्यातले 350 लोक हे त्या प्रिमायसेसमध्ये राहतात माझ्यासोबत. आणि 2 वर्ष म्हणजे आमचं घर काही पक्क नव्हतं. 2 वर्ष मी माझ्या केबिनमध्ये 10x10च्या केबिनमध्येच राहिलोय, तिथे झोपलोय. आणि आता यावर्षी कुठे आम्ही एक पत्र्याचं हॉस्टेल बनवलंय, त्याच्यामध्ये मी शिफ्ट झालोय. त्यांच्याबरोबर राहून त्यांचा ब्रेन वॉश अशा प्रकारे आम्ही केलंय की चांगल्या गोष्टी करणं काय असतं आणि त्या का करायला पाहिजे, या गोष्टी आम्ही त्या मुलांवरती एवढ्या बिंबवल्या आहेत की आज एक रावसाहेब घुगे नाहीये, आज तिथे 600 रावसाहेब घुगे आहेत, जे हे फक्त चांगल्या गोष्टी करण्यासाठी तिथे आहेत. माझ्या मते एक पालक मगाशी मला भेटले, त्यांचा मुलगा आमच्याकडेच आहे, तिथे फर्स्ट इयरला की सेकंड इयरला आहे, भानुसे सर. मराठवाडा आणि विदर्भाचा माझ्यावरती जास्त प्रेम आहे, काय माहित का, पण इकडले कमीत कमी 80 मुलं आमच्याकडे आहे. म्हणजे संभाजीनगर आणि जालना आणि अमरावती वाशिम ह्या भागातले 80 ते 90 मुलं आमच्या इथे हॉस्टेलवरती राहतात आणि आज चांगल्या प्रकारचे कोडर आणि डेव्हलपर म्हणून ते आहेत तिथे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चांगल्या गोष्टी म्हणजे विचार हा होता की गाव बदलायचं आहे, विचार हा होता की आपल्याला इथल्या मुलांना डेव्हलप करायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना एक चांगला मार्ग दाखवायचा आहे. 12वी नंतर जेव्हा मी घर सोडून गेलो होतो, शेतातलं काम आवडत नाही म्हणून, तेव्हा मला नशिबाने साथ दिली, चांगल्या गोष्टी होत गेल्या, चांगले लोक मिळत गेले, अभ्यास केला आणि मी सक्सेस झालो. पण असे अनेक मुलं त्या गावात मला फक्त पोलीस आणि मिलिटरीची प्रॅक्टिस करताना रात्रीचे दिसतात. त्याच्या पलीकडे त्यांना काय करिअरच्या संधी आहेत हे अजिबात माहीत नाही. त्यांना वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचं होतं, म्हणून मी आयटीचा प्रयोग तिथे केला आणि आज मी अभिमानाने म्हणेल की तो सक्सेसफुल आहे. आज पारेगावमध्ये बाप कंपनीकडे जवळजवळ $30 मिलियन प्रोजेक्ट्स आहेत. आमचे 150 मुलं एका यूएसच्या क्लायंटसाठी काम करतायत आणि आमचे क्लायंट आहेत मॅरियट हॉटेल्स आणि अशा मोठ्या मोठ्या कंपन्या, ज्याच्यामध्ये जगातले 7-8 हजार लोकेशनसाठी आम्ही ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय. त्याचबरोबर पुण्यातली एक कॉमसेन्स टेक्नॉलॉजी नावाची कंपनी आहे, त्यांनी आमच्याकडून शेतकऱ्यांची 40 मुलं गेल्या 2 महिन्यापूर्वी घेतली आणि तिथून त्यांनी एक्सटेंडेड ऑफिस सुरू केलंय. म्हणजे आता पुण्यात ऑफिस न टाकता त्यांचा विचार आहे की पारेगावमध्ये 200-300 लोकांची टीम तयार करायची आणि तिथून काम सुरू करायचं. आणखी एक कंपनीशी आम्ही बोलतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, मगाशी एक डिसेंट्रलाइज आयटी नावाची कन्सेप्ट आपण ऐकली आमच्या व्हिडिओमधून. तर डिसेंट्रलाइज आयटी करणं का गरजेचं आहे? आज संभाजीनगर म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि विदर्भ हा पुण्यात आणि मुंबईत वसलेला आहे. तुमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर असतील, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असतील. दरवर्षी त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून 500-600 मुलं बाहेर पडत असतील, पण त्यांना जॉब कुठे? एक्सपोर्ट ग्लोबल सोडता संभाजीनगरमध्ये किती आयटी कंपन्या आहेत? सगळ्या कंपन्या पुणे, मुंबई, हैदराबाद, बँगलोर अशा ठिकाणी एकवटल्या आहेत. त्यातून काय झालंय की त्या शहरावरती एवढा लोड आलाय, तिथल्या फ्लॅटच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत, तिथले रस्ते एवढे ट्रॅफिकने जाम झालेत, तिथल्या शाळांच्या फीज एवढ्या वाढल्या आहेत की गावाकडून एखादा शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा तिथे जातो तेव्हा तो स्वप्न बघतो की मला स्वतःचा एक फ्लॅट असला पाहिजे. तो कर्ज घेतो, कर्जावरती तो फ्लॅट घेतो, त्याचे हप्ते चालू होतात. त्याच्यानंतर त्याचं लग्न होतं, त्याची बायको बोलते की आपण एक कार घेऊया. ते कार घेतात, ती लोनवरती, त्याचे हप्ते चालू होतात. त्याच्यानंतर मग घरात फर्निचर करायचं असतं, त्यासाठी परत लोन घेतलं जातं. मुलं चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकायचे असतात, त्यासाठी लोन घेतलं जातं. आणि ते हप्त्यामध्ये एवढे गुरफटून जातात की ते परत गावाकडे आपले आई वडील आहे शेतामध्ये राबणारे, तेच विसरून जातात. आणि मग ते आई वडील एकाकी पडून ते कसे जातात ते त्या मुलांनाही माहीत पडत नाही. कितीतरी इन्सिडेंट आपण बघितलेत. मागेच मी एक ऐकलं, आमच्याच इथले एक नेवासा तालुक्यातील एक कुटुंब आहे, त्यांची 2 मुलं अमेरिकेमध्ये सेटल्ड होते आणि त्यांचे आई वडील चांगले शिक्षक होते आणि तिथून ते रिटायर झाले होते. तर आई गेली त्यावेळेस एक मुलगा आला आणि तो बापाला म्हटला की तुम्ही गेल्यानंतर दुसरा येणार आहे, आत्ताच्या वेळेला मी आलोय. एवढी निर्दयी अवस्था आहे सध्या की आपण जॉब आणि या EMIच्या कचाट्यामध्ये एवढे अडकलोय की आपल्या पालकांना आपली गरज आहे म्हातारपणामध्ये हे मुलं विसरलेत. आणि मला कुठेतरी असं वाटत होतं की ह्या मुलांनी आपलं गावच सोडू नये, त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत राहावं, तिथेच काम करावं, शेतामध्ये राहावं आणि त्यांची काळजी घ्यावी. ही कन्सेप्ट आहे डिसेंट्रलाइज आयटी. म्हणजे गावाकडला युथ तरुण हा शिक्षण घेऊन पुण्यात मुंबईत न जाता त्याने आपल्या आईवडिलांसोबत बसून काम करता यावं
यासाठी बाप कंपनीचा एक प्रयोग आहे. बाप कंपनी बरोबर आम्ही अनेक कंपन्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक जिल्ह्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी एखादं सेंटर असं आयटीचं असावं. कंपन्यांनी त्यांचे एक्सटेंडेड ऑफिसेस ह्या लोकेशनला टाकावे आणि त्या तालुक्यातल्या मुलांनी त्या ऑफिसेसमध्ये कमी पगारावर का होईना तिथेच काम करावं आणि आपल्या आईबाबांसोबत राहावं. तर हा सगळा प्रकार आम्ही करायचा प्रयत्न करतोय. यासाठी आम्ही एक आणखी प्रयोग म्हणजे आता बरेच लोक आम्हाला विचारतात, सर तुमचा टर्नओव्हर किती झालाय, रेव्हेन्यू किती झालाय. मी कधीच त्यांना उत्तर देत नाही आमचा टर्नओव्हर किती झाला. आमचा टर्नओव्हर 1000 कोटीमध्ये अजिबात नाही, तो 100 कोटीपर्यंत पण अजून पोहोचला नाही. पण पारेगाव सारखं जे गाव, भिकार पारेगाव ज्याला बोलायचे, त्याला आज पूर्ण जिल्ह्यामध्ये बाप कंपनीचं पारेगाव म्हणून ओळखतात. हा एक बदल आम्ही केला. त्याचबरोबर 1200 लोकसंख्या असलेलं हे गाव, जिथे सरपंचाचं सोडून कोणाचाच बंगला नाहीये, त्या गावामध्ये आज 25 कोटीची उलाढाल होते एवढं आम्ही अभिमानाने सांगू शकतो. आणि त्या 25 कोटीमध्ये त्या कॅम्पसमध्ये येणारा कुठलाही मुलगा सिगरेट ओढत नाही, दारू पित नाही, तंबाखू खात नाही, हे आम्ही अभिमानाने सांगतो. आणि ह्या मुलांनी एकत्र येऊन गुड पीपल फाउंडेशन नावाचं एक एनजीओ बनवलंय, म्हणजे चांगल्या लोकांची संस्था, त्याला आम्ही असं नाव दिलंय. आणि या गुड पीपल फाउंडेशनच्या अंतर्गत आता आम्ही गावातल्या वृद्ध लोकांना, गावातल्या गरजू लोकांना, ज्यांना शिक्षण झालेलं नाहीये, त्यांना कसं स्वयंपूर्ण करू शकतो याच्यासाठी आम्ही बरेच प्रयोग करतोय. तिथे आजूबाजूला बऱ्याच लोकांच्या चर्चा असतात, निगेटिव्ह माइंडसेटचे जे लोक असतात, की हे काय तुम्ही स्वतःला आयटी कंपनी म्हणत होते आणि आयटी कंपनी सोडून तुम्ही गावगोठा सुरू केलाय, तुम्ही मेडिकल सुरू केलंय किंवा तुम्ही कृषी सेवा केंद्र सुरू केलंय, कशाला करताय तुम्ही हे सगळं? आता आमच्या मुलांना तिथं जॉब देणार आहे का, दुकानावर बसवणार आहे का? पण मुलांना हे माहिती आहे की आपण कोणासाठी करतोय. दलालांचा प्रत्येकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी एवढे दलाल झाले आहेत की शेतकऱ्यांचा 10 रुपयाचा कांदा मुंबई पुण्यामध्ये 60 रुपयाला विकला जातो, मधले 50 रुपये दलाल खातात. आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आज स्विगी असेल, झोमॅटो असेल, झेप्टो असेल, ह्या सगळ्या कंपन्या संगमनेर सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये, कदाचित नाशिक आणि संभाजीनगर सारख्या खेड्यांमध्ये त्यांचे प्रोक्युअरमेंट सेंटर असतील, म्हणजे शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेण्याचे केंद्र त्यांनी इथे येऊन उभारले. पण तो भाजीपाला कुठल्याही चांगल्या भावामध्ये तो विकला म्हणजे घेत नाहीत, पण शहरामध्ये तो चढ्या भावानेच विकला जातो. हे दुर्दैव आहे आपलं. आणि याला कारण असं आहे की कुठल्याही राजकीय नेत्याने, म्हणजे आज विचार करा, या कंपन्यांनी मुंबई पुण्यामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये त्यांची दुकानं टाकलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचे डिलिव्हरी सेंटर्स आहेत. सरकारने जर ठरवलं असतं की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं विकण्यासाठीचं दुकान हे प्रत्येक वॉर्डमध्ये मुंबईत आणि पुण्यामध्ये द्यावं आणि महाराष्ट्रातला सगळा भाजीपाला त्यांना विकण्यासाठी तिथे आणून द्यावा, हे जर सरकारचं धोरण असतं तर आज झेप्टोही नसते, स्विगीही नसते, झोमॅटोही नसतं किंवा किसान कनेक्टही नसतं. पण दुर्दैवाने हे सरकारने केलं नाही आणि मग असे प्रायव्हेट लोकांनी येऊन मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणून हा लुटण्याचा धंदा सुरू केला. चांगला आहे, त्याने सोय होते, शहरातल्या लोकांना घरात सगळ्या ऑर्डर मिळतात, भाजीपाला फ्रेश मिळतोय, सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या आहे. पण इथे कुठेही ग्रामीण भागाचा किंवा शेतकऱ्यांचा विकास हा कोणाच्याही मनात दिसत नाही. संभाजीनगर, विदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रकार कोणापासूनही लपलेला नाही. त्याला कारण काय? एवढं अवघड गोष्टी आहे का ह्या? आज आपण बोलतो की दावोसमध्ये किती 15 लाख कोटींची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रासाठी झाली आहे आणि त्या निमित्ताने यवतमाळ, वाशिम, संभाजीनगर किंवा आमच्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा बऱ्याच कंपन्या येत आहेत किंवा 15 लाख 10 लाख काय लोक येणार आहे. पण हे खरंच होणार आहे का? याच्यातून तुमच्या आमच्या भावांना, बहिणींना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना खरंच नोकऱ्या मिळणार आहे का? हे पिढ्यानपिढ्या फक्त कागदावरती चालत आलंय, याचा कळवळा आम्हाला सगळ्यांना आहे. आणि त्यासाठी आम्ही खूप मोठे स्वप्न बघतोय की हे बदललं पाहिजे. आणि हे बदलण्यासाठी एक पॅरलल सिस्टम उभी राहिली पाहिजे. पॅरलल सिस्टम म्हणजे आज शिक्षण संस्था सगळीकडे इथे आहेत, आज आपण एका शाळेच्या प्रांगणातच कदाचित आहोत, पण किती क्वालिटीचं शिक्षण दिलं जातं? आज मला वाटतं की माझा मुलगा हा इंटरनॅशनल बोर्डमध्ये शिकला पाहिजे. मी का त्याला मराठी शाळेमध्ये टाकण्याचं धाडस करत नाही? किंवा
आपण सगळे पालक एक सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाची शाळा शोधत असतो किंवा इंजिनिअरिंगला डोनेशन देऊन का होईना पण आपण मुलांना इंजिनिअरिंग करायलाच टाकतो. कुठल्या पालकाने सांगितले की माझा मुलगा हा आर्ट्स मधून शिकणार आहे आणि तो मी यूपीएससी आणि एमपीसी. कोण जातं यूपीएससी एमपीएससी कडे? पॅशनेट लोकांपैकी 1% असेल. उरलेले 99% लोक आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन केलंय म्हणून एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करतात. ही वस्तुस्थिती आहे. खरं आहे की नाही? म्हणजे माझे अनेक मित्र आहे जे फक्त आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालंय म्हणून त्याच्या मागे लागलेले आहेत. तुम्हाला माहित असेल सर, कॉल सेंटर, बॅक ऑफिसेस, बिझनेस डेव्हलपमेंट, आता सेल्सफोर्स सारख्या टेक्नॉलॉजी असेल, सपोर्ट, कितीतरी असे जॉब्स आहेत मार्केटमध्ये की त्या जॉबमध्ये खूप चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. म्हणजे मी ते जवळून बघितलंय. मी पुण्यात राहिलो, मी मुंबईत राहिलो, मी कॅलिफोर्नियामध्ये राहिलो, मी न्यू जर्सीमध्ये राहिलो. मला असं वाटलं ह्या जॉबकडे आपली मुलं का लक्ष देत नाही? त्याला कारण असे की कोणी त्यांना सांगतच नाही असे जॉब मार्केटमध्ये आहे. सर, आता सरांशी बोलत होतो, सर अटलांटाला आहे, ते सॉफ्टवेअर डेव्हलपर होते आणि त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर मधून त्यांचं करिअर फायनान्शियल ऍडवायझर म्हणून सेट केलंय. किती बसलेल्या विद्यार्थ्यांना इथे माहिती आहे फायनान्शियल ऍडवायझर म्हणून सुद्धा करिअर होऊ शकतं? मला नाही वाटत कोणाला माहित असेल. म्हणजे आयआयटी काय प्रकार आहे हा मला ग्रॅज्युएशन पर्यंत माहित नव्हता. कारण जिल्हा परिषद शाळेमधून एका सरकारी शाळेमध्ये मी 10वी केली आणि तिथून मुंबईला गेलो, एका कॉलेजमध्ये गेलो, पण कोणी मला हे सांगितलं नाही की आयआयटी हा काय प्रकार आहे. सुदैवाने संभाजीनगरमध्ये मोटेगावकर सरांनी बरंच अवेअरनेस क्रिएट केला आहे सगळीकडे, ऍटलिस्ट त्या क्लासेसच्या माध्यमातून की तुम्ही आयआयटीचं ट्रेनिंग घेऊ शकता, तुम्ही नेट सेट काय जे असेल ते. पण आमच्याकडे तसे प्रकार नाही. आमच्याकडे जॉब म्हटलं की पोलीस आणि मिलिटरी हाच प्रकार ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. यूपीएससी एमपीएससी करणारे 4 डोके गावात असतात आणि त्याच्या पलीकडे जर म्हटलं डॉक्टर इंजिनिअरला गेलेला मुलगा मराठी शाळेतल्या शिक्षकाचा असतो किंवा मग एखाद्या माध्यमिक शाळेच्या शिक्षकातला तो मुलगा असतो. बाकी कोणीही कुठल्याही करिअरच्या संधी निवडत नाही. पण बाप कंपनीच्या माध्यमातून आम्ही त्या गावामध्ये आयटी क्षेत्रामध्ये 4-5 प्रकारचे वेगळे जॉब आहेत. त्यामध्ये आर्ट्सचा मुलगा डिझायनर बनू शकतो, कॉमर्सचा मुलगा बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह बनू शकतो, सायन्सचा मुलगा बॅक एंड किंवा फ्रंट एंड डेव्हलपर बनू शकतो. असे सगळ्या प्रकारचे मार्ग आम्ही त्यांना दाखवायला सुरुवात केली. आणि बाप कंपनीमध्ये आम्ही बीसीए हा कोर्स सुरू केला. त्याच्यामध्ये कधीच कोणाचं सर्टिफिकेट बघितलं नाही किंवा 12वीच्या मुलांना किती मार्क्स मिळाले किंवा तो आर्ट्स मधला आहे की कॉमर्स मधला आहे की सायन्स मधला आहे हे विचारलं नाही. शेतकऱ्याचं आहे ना, बस तेवढंच आमचं ऍडमिशन क्रायटेरिया आहे. आणि मला सांगायला आवडेल की आमच्यात आता जेवढे मुलं क्लायंटच्या प्रोजेक्ट्सवरती आहेत किंवा जेवढे एम्प्लॉई म्हणून ऍब्सॉर्ब होत आहेत त्यातले 25% मुलं हे आर्ट्स आणि कॉमर्स मधले आहेत आणि ते चांगल्या प्रकारचं कोडिंग करतात. म्हणजे जे ऑल्टरनेट एज्युकेशन सिस्टम बद्दल मी बोलतोय की ह्या शाळेला, या शिक्षण पद्धतीला, या इंजिनिअरिंग कॉलेजला, या मेडिकल कॉलेजला, या सगळ्या गोष्टींना आपल्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन पर्यायी शिक्षण संस्था, पर्यायी पद्धती सुरू करण्याची गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय. का मुलाने पाठीवर दप्तर घेऊन सीबीएसई स्कूलमध्ये जावं? आपली गुरुकुल पद्धती चांगली नव्हती का? का त्याने ते त्याच्या पॅरेंट्सने घरी बसून त्याचा होमवर्क करावा 10वी पर्यंत? होतं की नाही? रियालिटी आहे की मुलांना जे प्रोजेक्ट दिले जातात शाळेमध्ये ते मुलं नाही करत, त्यांचे पालक करतात. आणि मग त्यांचे नंबर्स काढले जातात. ज्याचा पालक हुशार त्याचा मुलगा 1 नंबर. मग बाकीच्या पालकांनी काय करायचं? आणि याच्यातून आपण एक विषम शिक्षण पद्धती तयार करतोय असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि गुरुकुल पद्धती काय वाईट होती? आज आम्ही जो पॅटर्न राबवतो तो 100% गुरुकुल पॅटर्न आहे. मला सांगा, बाहेरून येणारी मुलं गुटखा खाऊन येतात, बाहेरून येणारी मुलं रात्री बारमध्ये जाऊन बसतात. वयाच्या 12वी नंतर म्हणजे वयाच्या महत्वाच्या वेळेत जेव्हा आपल्याकडे 2 मार्ग असतात, बिघडायचं की सुधारायचं, त्यावेळेला त्या मुलांना एका गेटेड कम्युनिटीमध्ये, कंपाऊंडमध्ये डांबून आम्ही सांगतो की तुम्ही व्यसनं करायची नाही, तुम्ही अभ्यास करायचा. आणि ते मुलं आपल्याला चांगला भारत घडवण्यासाठी तयार होत आहेत. याच्यासारखी चांगली पद्धती कुठे असते? म्हणजे ही पद्धती शिक्षणात तर असली पाहिजेच. कारण आपण लिटरली अशा 4 वर्ष इंजिनिअरिंगला घालतो आपण. 4 वर्ष. माझ्यासारखे अनेक इथे असतील ज्यांना अनुभव असेल. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला किती येत होतं? प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा. मला काहीच येत नव्हतं.
मला थेरॉटिकल येत होतं. 4 महिने कंटिन्युअस माझ्या कंपनीने मला ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर कुठेतरी टेक्नॉलॉजीज काय आहे ते मला कळायला लागल्या आणि त्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यानंतर मी क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करावं लागलं. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष ती कंपनी मला फुकटचा पगार देत होती. जवळजवळ ते 1.5-2 लाख रुपये काय असतील आणि ट्रेनिंगवरती त्यांनी माझा खर्च केला असेल तो काही खर्च होता त्यावेळेला, हा फुकटचा खर्च होता कंपन्यांचा. हे काम कोणाचं आहे? इंजिनिअरिंग कॉलेज. पण इंजिनिअरिंग कॉलेज ते नाही करत. ते फक्त डिग्री दिलेली मुलं बाहेर पडतात, ज्या मुलांना कुठलीही अक्कल नसते की कंपनीत काय काम करायचं असतं. आणि हे सर्रास सगळीकडे आहे. मी म्हणेल आमचा पॅटर्न IITच्या तुलनेचा पॅटर्न आहे. IIT तरी क्रीम लेअर मुलांना घेते, त्यांच्या एंट्रन्स असतात, खूप चांगल्या क्वालिटीची मुलं घेतात. पण आमच्याकडे आम्ही कोणाचे मार्क्स बघत नाही, आर्ट्स कॉमर्स सायन्स बघत नाही. त्या मुलांना आम्ही घेतो आणि त्यांना 100% तयार करतोच आहे. अशा संस्था, असे प्रयोग महाराष्ट्रभर किंवा देशभर झालेच पाहिजे. आणि हे इंजिनिअरिंगचं दुकान कुठेतरी बंद झालं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याकडून आपल्याला बघून त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुधार केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही एक शाळेचा पण प्रयोग करायला सुरुवात केली की ज्युनियर KG पासून तुम्ही आमच्यासोबत या आणि अगदी जॉब लागेपर्यंत आमच्यापर्यंत राहा, तुम्हाला 100% प्रॅक्टिकल गोष्टी भेटतील. आणि हे आपल्या सगळ्यांनी असे प्रयोग करण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये पॅरलल सिस्टम म्हणजे एक ऑल्टरनेट सिस्टमचा आम्ही विचार करतोय. ती म्हणजे शेतकऱ्यांना मार्केट प्लेस, शेतकऱ्यांबरोबर होणारा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे. आज कुठल्याही गावातला शेतकरी त्या गावातल्या सरपंचावरती अवलंबून असतो किंवा त्यातल्या पुढाऱ्यावरती अवलंबून असतो, जो त्या आमदाराचा PA किंवा कार्यकर्ता असतो. त्या आमदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एवढे त्याचे बोलताना दारं पुंजावी लागतात की मला वैयक्तिक 2.5 वर्षे कुठल्याही आमदाराची अपॉइंटमेंट मिळाली नाही, कारण मी एक इझी मार्ग शोधत होतो. लोकांना या नेत्यांपर्यंत पोहोचणंच एवढं अवघड झालंय की सामान्य माणसांचे विषय बाजूलाच, यांच्या पार्ट्या बदलणं आणि यांच्या सगळं चाललंय. याला पर्याय असला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या पर्यायासाठी खूप मोठं रिव्होल्युशनची गरज आहे. तुम्ही म्हणत असाल मी काही बोलतोय, हे कुठे शक्य आहे का? पण मला कुठेतरी आता वाटायला लागले, 2.5 वर्षापूर्वी मी एकटा होतो, आज माझ्याकडे 600 लोक असा विचार करायला लागले. आणि पुढे जाऊन हे जर एक रिव्होल्युशन झालं तर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे विचार करणारी हजारो मुलं तयार होतील आणि ती ही पर्यायी सिस्टम तयार करतील असं मला वाटतं. आणि ती पुढच्या भारताची गरज आहे. तर हा माझं वैयक्तिक मत आहे आणि यामध्ये हे सगळे प्रयोग आम्ही करत चाललोय. छोटा प्रयोग आहे, बऱ्यापैकी आम्हाला आमचं POC ज्याला बोलतो आपण IT मध्ये ते रेडी आहे. बऱ्याचशा कंपन्या कन्व्हिन्स होत आहेत. आज युरोपचे काही क्लायंट्स आमच्याबरोबर काम करायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनाही हवं आहे की पुण्यात मुंबईत जॉब न देता त्यांनी आमच्यासारख्या खेड्यामध्ये कॉस्टही सेव्ह करावा आणि रिलायबल टॅलेंट त्यांना मिळतंय. तर अशा अनुषंगाने काही इंटरनॅशनल लोक आमच्यासोबत काम करायला तयार झाली. माझं वैयक्तिक मत असं आहे की असे प्रयोग इथल्या तरुणांनी कॉपी करायला हवे. मी म्हणत नाही आमच्या माध्यमातून करा, पण प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात कुठेतरी अशा सुरुवात झाल्या पाहिजे. आणि एखाद्या कार्यकर्त्याचा फोटो स्टेटसला ठेवण्यापेक्षा तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या बापाचा फोटो ठेवल्यावर आणि त्याच्यासाठी काम केल्यावर. ते वैयक्तिकरित्या मी स्वतः करतोय. त्यामुळे या मिशनमध्ये, या रिव्होल्युशनमध्ये सगळ्यांनीच पार्टिसिपेट करायला हवं. कारण जर हे आपण आत्ता नाही केलं तर आपल्या मुलांनाही तेवढाच त्रास होणार आहे. आणि आपणही असा विचार करू, म्हणजे अनेक IT लोक करतात की मला इंडियात नाही राहायचं कारण इथली सिस्टम करप्ट आहे, इथे त्रास आहे, मला माझ्या मुलांना बाहेरच्या देशामध्ये चांगलं आयुष्य द्यायचं. बरोबर की नाही सर? तर ही माझी स्वतःची वैयक्तिक मनस्थिती होती. पण मनामध्ये कुठेतरी होतं की नाही, आपण जिथून आलोय तिथे आपण काहीतरी करण्याची गरज आहे जाण्याच्या अगोदर. आणि हा विचार करून मी हे सगळे प्रयोग केले. मी कुठलंही तुम्हाला मोटिवेट केलं नाही, कारण मी काही विश्वास नांगरे पाटील नाहीये. तसं प्रिपरेशन करायला मला आतापर्यंत वेळ मिळाला नाही. 2.5 वर्षामध्ये एवढे काम आहेत मागे की स्टेजवरती येऊन काय बोलायचं. पण माझे अनुभव सांगितले, माझ्या मनातले विचार सांगितले, मला जे काही करावंसं वाटलं ते मी सांगितलं. पुढच्या तुमच्या प्रश्नांमधून कळेलच. मी इथे थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे संवादक छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन या IT कंपनीचे संचालक श्री प्रशांत देशपांडे सर यांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री रावसाहेब भुगे सर यांच्याशी संवाद साधावा, त्यांची प्रगत मुलाखत घ्यावी.
अच्छा ऐकू येते. हॅलो. हो. हा, येतोय ना आवाज? हा. वा, काय अप्रतिम एक चित्रपट बघावा असं मला वाटत होतं. मी दुसऱ्यांदा रावसाहेब घुगेंना ऐकलेलं आहे आणि आज सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये आपण द बाप या कंपनीचे संस्थापक आणि सर्वे सर्वा यांना आपण ऐकलं. त्यांची जीवनकथा त्यांनी उलगडून दाखवली आणि भारावून गेलेलो आहोत. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जे टॅलेंट आहे त्याची कुठेही कमी नाहीये, परंतु त्याला जर का योग्य तो प्लॅटफॉर्म मिळाला तर तो कुठल्या कुठे जाऊ शकतो. हे आपण अनेक असे सक्सेसफुल उदाहरणं आपण बघितलेली आहेत. परंतु रावसाहेब घुगेंनी जे केलेलं आहे ते मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही ते ऐकलेलं नसेल. म्हणजे मी खरंच भारावून गेलेलो. म्हणजे मुलाखत काय घ्यायची हा प्रश्न पडलाय मला. परंतु आपण त्यांचा जीवन प्रवास जसा ऐकला तसा इथे जो युवा वर्ग बसलेला आहे किंवा पालक बसलेले आहेत त्यांनी पुढच्या पिढीला घडवताना काय करायला हवं याच्यावरती आपण थोडीफार त्यांच्याकडनं चर्चा करू. त्यांचा जर का आपण बालपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नंबर 1 होते. ही वॉज अ आउटस्टँडिंग स्टुडंट. आणि मी माझं स्वतःचं बालपण विचार करत होतो तेव्हा मी पण आउटस्टँडिंग होतो, पण मी शिक्षकांनी मला शिक्षा केली म्हणून मी वर्गाच्या बाहेर उभं राहायचो, म्हणून मी स्टँडिंग आउटला आउटस्टँडिंग असं म्हणायचो. परंतु आपल्या जीवनामध्ये कुठला तरी असा एखादा क्षण येतो की जेव्हा माझ्या जीवनाचं काय पर्पज आहे हे ज्या वेळेस आपल्याला कळतं त्याच्यानंतर खरी ते जीवनाची रंगत वाढते. आणि मला असं वाटतं की रावसाहेब घुगेंनी मुंबईमध्ये अनुभव घेतला, अमेरिकेमध्ये अनुभव घेतला, तिथे कंपनी फॉर्म केली, परंतु आपल्या गावामध्ये येऊन एक IT कंपनी चालू करावी हे खरंच स्वप्नातीत आहे. कारण 1990 साली मी जेव्हा संभाजीनगरला व्यवसाय चालू करायचा विचार केला होता तेव्हा आमच्याकडे थोडीफार तरी इंडस्ट्री होती. म्हणजे बजाज ऑटो होतं, काही इंडस्ट्रियल टाउनशिप होती. परंतु पारेगाव या गावी, ज्याला भिकार पारेगाव म्हणायचे, अशा ठिकाणी जाऊन IT कंपनी चालू करण्याचं धाडस. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, म्हणजे भल्याभल्यांना मला जे 25 वर्ष जमलं नाही त्यांनी ते 2.5 वर्षामध्ये करून दाखवलं. मला असं वाटतं की एक टाळ्यांच्या कडकडाटात खरं आपण त्यांचं कौतुक करायला हवं. IT हा जो विषय आहे, जेव्हा मी 1990 साली व्यवसाय चालू केला तेव्हा त्याला कम्प्युटर म्हणायचो. म्हणजे माझ्या पहिल्या कंपनीचं नाव होतं एक्सपर्ट कम्प्युटर सिस्टम्स आणि टॅगलाईन होती टोटल कम्प्युटर सोल्युशन्स. आणि तिथून आम्ही इव्हॉल्व्ह झालो एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन्स आणि टॅगलाईन होती ट्रस्टेड टेक्नॉलॉजी पार्टनर्स. तर हा IT काय आहे म्हणजे थोड्या सोप्या भाषेमध्ये जर का तुम्ही इथल्या युवा मुलांना आणि जे कोणी पालक आहेत त्यांना जर का समजून सांगितलं, कारण कम्प्युटर हे माहिती आहे, कोणाचाही जर का आपण इंटरव्ह्यू घेतला तर मी SQL केलंय, मी जावा केलेलं आहे, मी ओरॅकल केलेलं आहे असं सांगतात मुलं. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे काय आणि गावातल्या मुलांना त्याच्यात कशी संधी? तर सगळ्यात सोपी भाषा मी जर वापरली तर आता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पगार देणारे फील्ड म्हणजे IT. करेक्ट. म्हणजे आज माझ्याकडे जेवढे लोक येतात ती पहिल्यांदा हे विचारतात की तुम्ही 100% जॉब देताय का. करेक्ट. किंवा मग इंजिनिअरिंग कॉलेजला मी जी गर्दी बघितली आहे, IT आणि कम्प्युटरच्या सगळ्या सीट्स फुल्स आहेत. पण मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, याच्यामध्ये ऍडमिशन्स पूर्ण होत नाही. तर लोकांना एवढं माहीत पडलंय की IT मध्ये पगार चांगले मिळतात. आणि
मी म्हणेल की डॉक्टर आणि राजकारणी याच्यानंतर आयटी हे फील्ड सगळ्यात चांगला पगार देणार आहे असं मला वाटतं. तर खऱ्या अर्थाने आयटी हे एक सपोर्टिंग गोष्ट आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय स्मूथ करण्यासाठी, ऑटोमेट करण्यासाठी किंवा चांगला करण्यासाठी, अॅक्युरेट करण्यासाठी आयटी वापरलं जातं. मी नेहमी असा प्रयत्न करतोय, म्हणजे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो की मला कुठलं तरी अशी एक फॅक्टरी स्वतःची उघडायची आहे जिथे काहीतरी प्रोडक्ट तयार होतोय, त्याच्यामध्ये ट्रक जात आहेत मोठ्या मोठ्या आणि बाहेर येत आहेत. कारण मी पारेगावमध्ये जेव्हा आयटी कंपनी सुरू केली त्यावेळेस आमच्या गावातले बरेच लोक बाहेर येऊन मला विचारायचे तुझ्याकडे काय प्रोडक्ट तयार होतंय म्हणे, इथे तर काही गाड्या येताना दिसत नाही, बाहेर जाताना दिसत नाही. त्यामुळे माझं एक स्वप्न आहे की कुठलं तरी एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू झालं पाहिजे. मी जेव्हा युएस मध्ये होतो तेव्हा मी ट्रेडर जोज नावाच्या एक रिटेल त्याच्यामध्ये काम केलं. आपल्याकडे जसं डीमार्ट आहे तसं युएस मध्ये ट्रेडर जोज खूप मोठं नाव आहे. त्यांच्यामध्ये मी एक एआय त्यावेळेस नाव फेमस नव्हतं, पण बायर्स जे आहेत त्याच्यामध्ये कुठल्या स्टोअरमध्ये कुठले प्रोडक्ट किती ऑर्डर केले पाहिजे हे फोरकास्टिंग करणारे एक टूलचा मी आर्किटेक्ट होतो, तो मी बनवलं होतं. तर मला असं त्यावेळेस नेहमी वाटायचं की यार हे सगळे लोक ग्रॉसरी विकतायत, म्हणजे किराणा विकतायत, मसाले विकतायत किंवा भाजीपाला विकतायत, म्हणजे ट्रेडर जोस सारख्या कंपनीमध्ये. त्यानंतर मी पीजीआयनी नावाच्या एक पॅसिफिक गॅस आणि इलेक्ट्रिक्स जे आपली एमएससीबी आहे तशा एक कंपनीत काम केलं. तर यांच्यामध्ये दरवर्षी बजेट साईन व्हायचं आयटीला आणि मी बघायचो की त्यांचं टोटल बजेट हे साधारणतः 10% वर जायचं नाही कधी आयटी स्पेंडवरती. म्हणजे आयटी साठी किती खर्च केला पाहिजे हे त्यांच्या टोटल बजेटच्या माझ्यामध्ये 8-10%, काही कंपन्या 5%, काही कंपन्या 20% एवढंच प्रोव्हिजन करत. मला नेहमी असं वाटायचं की खरा बिझनेस तर तोच आहे, म्हणजे ग्रॉसरी विकणं म्हणा किंवा एखादी ऑइल अँड गॅसची कंपनी सुरू करणं किंवा मोबाईलचं नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी. आयटी मध्ये आपण फक्त एक सपोर्टिंग स्टाफ आहोत त्याच्यासाठी. सो टोटल जेवढ्या मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्या 10%च ऑपॉर्च्युनिटी आयटी मध्ये आहे असं मी त्या फायनान्शियल कॅल्क्युलेशनवरून स्वतःचा एक निष्कर्ष काढला होता की कुठलाही बिझनेस करायचा असेल तर त्या बिझनेसला ऑटोमेट करण्यासाठी, कम्प्युटराइज करण्यासाठी त्या कंपनीमध्ये 10% स्टाफ असा असतो जो तो बिझनेस सांभाळण्यासाठी कम्प्युटरायझेशन सॉफ्टवेअर बनवतो आणि ते सांभाळतो. दॅट इज आयटी अकॉर्डिंग टू मी. आणि मार्केटमध्ये सध्या सगळ्यांनाच ऑनलाईनची गरज आहे, सगळ्यांना टेक्नॉलॉजी पाहिजे, म्हणून याच्या संधी खूप जास्त आहे. आणि आता तर नवीन जॉबचे नावं ऍड झाले की डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, तोही आयटीचाच पार्ट आहे. बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह थोड्या प्रमाणात तोही आयटी बरोबरच मर्ज केला जातो. एआय, प्रेडिक्शन इंजिन आणि हे सगळ्या गोष्टी ह्या आयटी मध्ये आता मोडल्या जातात. म्हणजे आयटीचा स्कोप थोडा ब्रॉड झालाय. बरेचसे लोक घरात बसून बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि तो आयटी, सोशल मीडिया याच्या माध्यमातून. दॅट इज आयटी. पण सगळ्यात आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला पगार देणारा जॉब म्हणजे आयटी आहे. हे कॉमन लोकांचं आणि खरं मित आहे. म्हणजे आता मोठे जे उद्योग असतात, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, उत्पादन करणारे असतील, ई कॉमर्स असेल, आपण जे सिनेमा पाहतो तिथे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. इन्शुरन्स कंपन्या आहेत, ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. म्हणजे आम्ही ड्रायव्हरलेस कार टेक्नॉलॉजीवरती काम केलं. डॅमलर, BMW, व्हॉल्वो अशा कंपन्यांसाठी आमची टीम काम करते. तर 7 वर्षापूर्वी जेव्हा त्या जर्मन कंपनीने आम्हाला विचारलं तर मी त्याला म्हटलं औरंगाबादमध्ये हे पॉसिबल आहे. त्यावेळेस संभाजीनगर नव्हता, औरंगाबाद होतं. आणि त्यांनी आम्हाला 5 लोकांचं काम दिलं. आपल्या मुलांनी इतकं जीव तोडून काम केलं की त्या 5 लोकांच्या कामावरती आम्ही 500 लोकांपर्यंत पोहोचू शकलो. तर मला असं वाटतं की या आपल्या देशामध्ये फक्त देणाऱ्यांचे हात कमी पडत आहेत. म्हणजे आम्हाला जे द्यायचं आहे मुलांना, नव्या पिढीला, ते देताना आपण काय देतोय याची भान असणारे, जाणीव असणारे लोक कमी आहेत. आणि त्याच्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये आपण ग्रामीण भागातनं काही करू शकत नाही असा एक अननेसेसरीली गैरसमज आहे. म्हणजे आम्ही Tier 1 कंपन्या, म्हणजे कोका कोला कंपनी जगातली नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 पेपर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्याच्यासाठी 200 लोक आमच्या कंपनीमध्ये काम करतात. आणि ही येतात कुठून? म्हणजे संभाजीनगरमध्ये जरी आमची कंपनी असली तरी कोणीतरी परभणीचं आहे, कोणी जालन्याचं आहे, कोणी हिंगोलीचं आहे, कोणी लातूरचं आहे, अंबेजोगाईचं आहे, बीडचं आहे.
आणि अशी ही मुलं, शेतकऱ्यांची मुलं शहरामध्ये येऊन शिकतात आणि टियर 1 कंपन्यांना टियर 3 सिटीत, टियर 2 सिटीतनं टियर 3 सो कॉल्ड रिसोर्सेस कडनं आम्ही वर्षानुवर्ष सेवा देतोय. त्याच्यामुळे आपल्यामध्ये कुठेही कमतरता नाहीये. म्हणजे बरेचदा मला असं वाटतं की आपण म्हणतो की आपला मराठवाडा आणि विदर्भ हा मागासलेला भाग आहे, पण हा भाग कुठलाही मागासलेला नव्हता. म्हणजे ज्या भागामध्ये जर का सहकार महर्षी होऊ शकले तर तो भाग कसा काही मागासलेला राहू शकतो. आपल्या विचारांमध्ये मागासलेलेपणा असतो, म्हणून आपण स्वतःला मागासलेलं म्हणून घेतो आणि चढाओढ लागते की मी मागासलेला आहे त्याच्यामुळे मला जास्ती तुम्ही सवलती दिल्या पाहिजे. मला असं वाटतं की रावसाहेब घुगेंनी त्याला पूर्णपणे छेद दिलाय. म्हणजे 90 साली मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी ऍटलीस्ट संभाजीनगरमध्ये काहीतरी इंडस्ट्री होती, खेडेगावामध्ये जाऊन करण्याचं माझे धाडस नव्हतं आणि मी आजही करीन की नाही मला माहिती नाही. तर असं कधी वाटत नाही का की आपण ज्या मुलांना तयार करतो आहोत ते 2 वर्ष 3 वर्षानंतर त्यांना कदाचित पुणे मुंबईचं अट्रॅक्शन वाटेल, अमेरिकेचं वाटेल आणि ते सोडून जातील. माझा प्लॅन असंच होतं की मी मुलांना 100% जॉब देणार असं सांगितलं, काही पालकही सांगतील. तर बॅकअप असं होतं की माझी युएसला कंपनी होती, तिथे मला माहित होतं की 200-300 रिक्वायरमेंट मी दरवर्षी काढू शकतो, तेवढं तुम्ही माझ्या मुलांना जॉब देऊ शकतो. पण मी मुलांना पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्हाला इथे शिकायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचंय आणि जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मुंबई पुण्याला मिळत असेल किंवा हैदराबाद बँगलोरला मिळत असेल किंवा जर तुम्हाला वाटलं की नाही इथे कामच नाही करायचं, तुम्हाला जायचंय, तुम्ही फ्री आहात, आम्ही कुठलाही तुमच्याकडून बॉन्ड वगैरे घेत नाही आहोत. तर ह्याला कारण असं होतं की आपल्याला त्यांना फ्रीडम द्यायचंय या गोष्टीमध्ये. 3rd इयरला जेव्हा ती मुलं आली, म्हणजे मागच्या आता सुरुवातीला आम्ही त्यांना विचारलं की किती लोकांना बाहेर जॉब ट्राय करायचे, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, कारण बऱ्याच पुण्यात मुंबईतल्या कंपन्या आम्हाला विचारत होत्या की तुमच्याकडे ट्रेन झालेली मुलं आहेत. तर एकही मुलगा मला म्हटला नाही. 1-2 मुली फक्त लग्न होऊन पुण्याला जाणार होत्या कारण त्यांचं ऑलरेडी ठरलं होतं. त्यांच्या व्यतिरिक्त कुठलाही मुलगा मला म्हटला नाही की मला मुंबईला आणि पुण्याला जायचं. उलट कॉम्सेन्स जेव्हा आमच्याकडे आली इंटरव्ह्यूसाठी, त्यातल्या जवळजवळ 50-60 मुलांनी इंटरव्ह्यू मधूनच बॅकआउट केलं. काय माहित म्हणे यांनी आज बोलतात पारेगावमध्ये ऑफिस, उद्या जर त्यांनी पुण्याला बोलवलं तर आम्ही काय करायचं, त्याच्यापेक्षा आम्ही इंटरव्ह्यूज देत नाही असे म्हणणारी पण मुलं. क्या बात आहे. बघा, म्हणजे एक कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर जर का आपण दिलं, मुलांना विश्वास वाटणारा ऍटमॉस्फिअर दिलं, तर आपण पारेगाव सारख्या खेडेगावात सुद्धा स्वर्ग फुलवू शकतो. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हॅट्स ऑफ टू यू रावसाहेब. आता थोडं तुम्ही पारेगावला केलं, कदाचित एक अजून 4-5 ठिकाणी त्याचं रेप्लिकेशन होऊ शकेल, पण 800 सेंटर्स चालू करायचे आहेत, तर हे कसं घडेल? मला असं वाटतं की लोकांनी मनावर घेतलं, म्हणजे आयटी मधल्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी, तर हे सहज शक्य. आज तुम्ही एक्सपर्ट ग्लोबल औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये चालवतायत किंवा अल्टेन ग्रुप पुण्यामध्ये असेल, बँगलोरमध्ये असेल. जर तुम्ही ह्या लोकांना कन्व्हिन्स करू शकला की टियर 1 नाही, टियर 2 नाही, टियर 3 नाही, टियर 4 वरती जाऊया आपण, आपला कॉस्ट हा 40-50% कमी होईल. आज संभाजीनगरच्या शहरामध्ये जो मुलगा काम करतोय त्याचा पगार ऍव्हरेज 30,000-35,000 तर असेल आयटी मधला कमीत कमी. त्यातले 5,000 त्याच्या रूमच्या भाड्यावरती जात असतील, शहरातल्या लाईक तो मॉलमध्ये शनिवार रविवारी जात असेल, तिथे तो 1,000-2,000 दर आठवड्याला खर्च करत असेल. म्हणजे तो काही नाही झालं तर त्या 35,000 मधले 15,000 तर महिन्याला खर्च करतच असेल. याच्या उलट पुण्यामध्ये तर खूप भयानक परिस्थिती. आज 10-12 हजाराच्या कमी 1 BHK पुण्यामध्ये भाड्यावरती सुद्धा मिळत नाही. तिथे पुण्यात तुम्हाला हिंजेवाडीत जॉब करत असाल तर 2 तासाच्या ट्रॅफिकमध्ये उबर ओला तुम्हाला 700-800 रुपयाचं बिल करतं. म्हणजे अवघड परिस्थिती आहे. पुण्यामध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल आणि तुमचा पगार जर 50,000 असेल तर तुमचा खरा पगार हा 20,000 किंवा 25,000च आहे असं तुम्ही समजा, कारण उरलेले दर महिन्याला तुमचे खर्च होतात. मग आपण काय विश्वास द्यायला पाहिजे या लोकांना की तुम्ही पुण्यात मुंबईत गर्दी करण्यापेक्षा किंवा तिथे ऑफिसेस सुरू करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला खेड्यामध्ये ऑफिसेसला परमिशन द्या, तुमचे प्रोजेक्ट्स आमच्याकडे द्या, तुमचा 40-50% खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर हे मुलं आपल्या आईवडिलांसोबत घरची भाकरी आणि भाजी खात असल्यामुळे ते खुश असणार आहे आणि नॅचरल वातावरणामध्ये, फ्रेश हवेमध्ये, कुठल्याही ट्रॅफिकचा त्रास नाही, पोल्युशनचा त्रास नाही, अशामध्ये
त्यांची हॅपीनेस इंडेक्स ही चांगलीच असेल. आणि पुण्यात मुंबईत आपण बघतो की मुलं दर वर्षाला जॉब चेंज करतात पगार वाढवण्यासाठी. हा मुलगा आपल्या आईबाबांसोबत असल्यामुळे तो जॉबही चेंज करणार नाही. म्हणजे क्लायंटला सुद्धा रिलायबल टॅलेंट 5 ते 10 वर्ष कमीत कमी किंवा इव्हन रिटायरमेंट होईपर्यंत एकाच ठिकाणी मिळेल. म्हणजे तो विश्वास त्यांना आपण दिला. आज माझ्यासारखे तुमच्यासारखे अनेक लोक फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर आपण ज्यांना बोलतो, हे सगळे ग्रामीण भागातून जाऊन त्यांनी पुण्यात मुंबईत कंपन्या सुरू केल्यात आणि त्यांनीच हे वाढवलंय. आज जर त्यांना जर अप्रोच केला आपण, त्यांना सांगितलं की तुमचं ऑफिस तुम्ही गावाकडे शिफ्ट करा, आम्ही जी कन्सेप्ट वापरली तशी ट्रेन करून त्यांचा खर्च कमी होतोय, त्यांना चांगला टॅलेंट भेटतोय आणि चांगल्या वातावरणामध्ये डिसेंट्रलायझेशन कन्सेप्ट इम्प्लिमेंट करू शकतो. मला वाटतं शक्य आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. आणि मला असं आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला खात्री आहे की काही वर्षांपूर्वी जसं लोकनेते बाळासाहेब पवारांनी सहकार चळवळ सुरू केली, तशी मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम रुरल इंडिया किंवा खेडेगावातनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फोफावणे ही चळवळ एका अर्थाने रायसाहेबांनी सुरू केलेली आहे आणि त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि या चळवळीमध्ये मी पण एक शिलेदार होऊ इच्छितो. आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी चर्चा करतो, काही शेतकरी मित्र आहेत किंवा काही पाण्यावरती आम्ही भरपूर काम केलं ग्रामीण भागामध्ये, तेव्हा लक्षात येतं की काम करायला कोणी तयार नाहीये असं एक चित्र असतं. आता तुमच्यापैकी सगळ्यांना हे जास्ती चांगलं माहिती असेल, तुम्हाला कदाचित हे चांगलं माहिती असेल की शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाहीत, गवंडी काम करायला मजूर मिळत नाहीत. आणि दुसरीकडे आपण अशा ठिकाणी IT करायचं म्हणतोय, तर हे कसं म्हणजे असं नाही. म्हणून तर म्हणजे काम करायला तसे पुण्यात मुंबईत गेलेले लोक परत यायला इझिली तयार नव्हते, म्हणून तर आम्ही एज्युकेशन सुरू केलं. पण आपण जर असेच प्रयोग केले, म्हणजे आता आम्ही 2 वर्षाचा मध्ये पॉज घेतला की टॅलेंट पहिल्यांदा डेव्हलप करायचंय, क्युरेट करायचंय, नंतर आपण मार्केटिंग करायचं. या वर्षापासून आमचे फुल फ्लेज प्रोजेक्ट सुरू झाले. 300-350 मुलं ऍक्च्युअली कोडिंग करतायत. तर असंच आपल्याला प्रयोगामध्ये सगळीकडे करावं लागेल. म्हणजे कुठेही नव्याने सुरुवात करायची असेल तर शहरातला त्या गावातला युथ इझिली परत गावात येणार नाही, तो अडकलेला असतो. पण जे नवीन तरुण येत आहेत त्यांना डेव्हलप केलं पाहिजे. त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये तशी ट्रेनिंग दिल्या गेल्या पाहिजे किंवा तुम्ही तसे ट्रेनिंग सेंटर उभारा, पहिल्यांदा मुलं ट्रेन करा आणि नंतर ते कंपन्यांना विका, असं मला म्हणायला लागेल. आणि मग हे झालं की मग हा मायग्रेशन थांबेल. म्हणजे गावाकडून मुंबईत जाणारा मुलगा किंवा पुण्यात जाणारा मुलगा जाणार नाही आणि त्या कंपनीला तिथे विश्वास येईल. आणि आम्ही आज तसंच मॉडेल एक आता सोलापूरमध्ये आमचं सर्वे चालू आहे. आम्ही तिथेही आमची कन्सेप्ट खेडेगावातली आहे, त्याच्यामुळे आमचं तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ऑफिस नसेल असं आम्ही ठरवलं. म्हणजे ते खेड्यातच असलं पाहिजे आणि खेड्यातल्या मुलांना ते समजायला पाहिजे. व्हेरी गुड, खूपच छान. म्हणजे प्रेक्षक बघा की एवढे मोठी नोकरी अमेरिकेमध्ये, लॉस एंजेलिस हे सगळ्यात प्रगल्भ शहर, सॅन फ्रान्सिस्को हे सगळ्यात प्रगल्भ शहरांपैकी एक आहे. तिथे स्वतःचा व्यवसाय होता, तो विकून आपल्या गावासाठी काहीतरी करावं या ऊर्जेने येऊन त्याला सक्सेसफुल करणे, याच्यासाठी खरंच खूप मोठं धाडस लागतं. आणि ते धाडस रावसाहेबांनी दाखवलं. आणि अशी धाडसी मंडळी खूप आहेत. म्हणजे माझे मित्र मानसिंग बापू पवार नेहमी म्हणतात की संभाजीनगर हे क्रेझी एंटरप्रिन्युअर्सचं शहर आहे. कारण 1990 साली तिथे येऊन कम्प्युटरचा व्यवसाय चालू करावा असं कोणालाही, म्हणजे मला सगळ्यांनी वेड्यातच काढलं होतं. तर असे क्रेझी उद्योजक, ज्यांना वेळ लागलेली माणसं आपण जशी म्हणतो ना, अशी माणसं आहेत. आणि आपण ही चळवळ खरंच खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे न्यायला हवी. तर हे धाडस येतं कुठून? म्हणजे बालपणी काही असं घडलेलं होतं, आई वडिलांचे संस्कार असतात, कारण ही काही छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना इथे सगळ्यांना अनुभव असेलच की आपले आई वडील आपल्यावर संस्कार करतात असा कुठलाही, म्हणजे ज्यांचे आई वडील शिक्षक कुठे नोकरीत आहे त्यांचा विषय नाही बोलत, पण आपल्यासारखे जे शेतकरी कुटुंबातून आहे, आपले वडील सकाळी सकाळी शेतात जाणार, रात्री घरी येणार, उलट शाळेतून आल्यानंतर आपल्याला सांगणार बाबा गायांना गबाळ काढून चारा काढून आण किंवा शेणकूर कर किंवा हे सगळे कामं सांगणारे आई वडील, ते कधीच आपल्याला संस्कार असं इंटेन्शनली करायचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. परिस्थिती मला असं वाटतं की सगळ्यात मोठी शिक्षक होती. म्हणजे जेव्हा परिस्थितीची जाणीव मला झाली, अगदी 5वी पासून मी तुम्हाला मगाशी बोललो
की दुसऱ्यांच्या शेतात त्या वह्या पुस्तकं घेण्यासाठी 5 रुपये पर डे म्हणजे दिवसाचा 5 रुपये रोजाने टोमॅटो बांधायला किंवा कांदे लावायला मी गेलेलो आहे. आणि त्यातून मग ती परिस्थितीच्या जाणमधून जे शिकलो आणि आपल्याला याच्यातून उभं राहायचंय. कारण एक वेळ अशी होती की दिवाळीच्या सणाला घरात गोडधोड सुद्धा नसायचं आणि तेव्हा आईला विचारायचं, तेव्हा आई बोलायची आपलं नशीब फुटकं आहे बाबा, तुझ्या बापाने काही केलं नाही. म्हणजे तर ते बापाने काही केलं नाही, बाप 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 बऱ्याचदा ऐकलं होतं. आणि बाप खरंच शिकलेला असला पाहिजे, बाप खरंच आपल्या पाठीशी कॉलेजमध्ये आला पाहिजे, आपल्या दाखल्या काढण्याला आपल्या बरोबर आला पाहिजे, परीक्षेच्या वेळेस आपल्याला त्याने केलं पाहिजे किंवा हे सगळं बाकीच्या मुलांना होत होतं, म्हणजे जे नोकरीवाले आहेत त्यांना. आणि आपल्याला असं कोणीच नाही. म्हणजे माझा बाप माझ्या शाळेमध्ये एकदाच आलाय 5वी ते 10वी पर्यंत. तेही 10वीला येऊन त्यांनी माझी कंप्लेंट मुख्याध्यापकाला केली की हा पोरगा रात्रीचा झोपत नाही म्हणे, याला झोपायला सांगा. म्हणजे तर मला असं वाटलं प्रत्येक क्षणामध्ये बाप हा खूप गरजेचा आहे. शिकलेला बाप, नोकरी करणारा बाप, पैशावाला बाप. आणि तो बाप ग्रामीण भागातल्या मुलांना सहजासहजी मिळत नाही. आणि त्याचंच एक आउटकम बाप कंपनी आहे, आई कंपनी नाहीये. कारण तुमच्या पाठीमागे कोणीतरी बाप असला पाहिजे आणि त्या गावाखेड्यातल्या सगळ्या मुलांचं एक बॅकबोन ही बाप कंपनी आहे. म्हणजे त्या मुलांनी कधीच आपल्या बापाबद्दल कंप्लेंट केली नाही पाहिजे असं मला नेहमी वाटायचं आणि म्हणून आम्ही त्याचं नाव तसं दिलं होतं, बाप दिलेलं. आता आमच्याकडे जी हाऊस असिस्टंट आहे म्हणजे मोलकरीण जी काम करते, तर तिचा मुलगा BSc करतो आणि तो कम्प्युटरचा असल्यामुळे चर्चा करत असतो. तर त्याला मी सहज विचारलं की म्हटलं तुला कुठल्या प्रकारच्या असाइनमेंट्स असतात आणि तू कशा करतो. तर त्यांनी काय उत्तर द्यावं, आम्ही सगळेजण ChatGPT वापरतो. तर AI हे काय आहे हे थोड्या सोप्या भाषेमध्ये जर का सांगितलं आणि याच्यामुळे आपण आळशी तर होणार नाही अजून, ही एक मोठी भीती काही मोठे शास्त्रज्ञ किंवा काही मोठ्या ITचे लीडर्स सुद्धा म्हणतायत की हे 2 प्रकारे, एक म्हणजे तो माणसाला आळशी बनवेल आणि दुसरं तो कदाचित AI माणसापेक्षाही जास्ती प्रगल्भ होईल. तर त्यावेळेस काय आपल्यावरती कंट्रोल होईल, काय होईल, तर तुमचे काय याच्याबद्दल मत आहे? मी सिंपल भाषेत माझ्या अनुभवावरून पहिल्यांदा सांगतो. मी जेव्हा कंपनी सुरू केली मला माहित होतं की हे ग्रामीण भागातले मुलं आहेत, हे मला खूप डाऊट्स विचारणार, सगळ्या टेक्नॉलॉजीचे कुठे एरर आली कुठे बग आलं ते मलाच बोलवणार आहे किंवा माझ्या स्टाफला बोलवणार आहे. आणि तशी परिस्थिती पहिल्या वर्षी होती. म्हणजे 2022ला जेव्हा मुलं ट्रेन करायला घेतली आम्ही, तर प्रत्येक प्रॉब्लेम आला की त्यांना आम्ही सांगू तुम्ही गुगल सर्च करा, स्टॅक ओव्हरफ्लो वरती जा, आपल्या ज्या याच्यामध्ये आहे. 2023ला ChatGPT लॉन्च झालं. त्याच्यानंतर मुलं माझ्याकडे येणंच बंद झालं. म्हणजे मी स्वतः 15-16 टेक्नॉलॉजी मला येतात ITच्या. म्हणजे एवढ्या 18 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी रिगरसली ह्या टेक्नॉलॉजीवरती कोडर म्हणून काम केलंय, अजूनही करतो. तर मला असं वाटायचं की मला एवढं नॉलेज आहे तर मी ह्या मुलांचे प्रॉब्लेम सहज सोडवू शकतो. त्यांना कुठलाही किती क्रिटिकल प्रॉब्लेम आला तरी मी आहे त्यांच्यासाठी. ChatGPT नव्हतं. म्हणजे सुरुवात करताना माझ्या डोक्यात हा प्रश्न होता की मुलांना शिकवणार कोण. त्यांना डाऊट आले तर ऑल टाइम त्यांना मलाच हेल्प करावी लागेल. माझ्या डोक्याला एवढा त्रास होईल. म्हणजे 200 मुलं आहेत, 400 मुलं आहेत, त्यांचे डाऊट सॉल्व्ह करायला. तर ChatGPTने माझं काम एवढं सोपं केलं की मुलं माझ्याकडे येणंच बंद झालं. म्हणजे ते जे प्रश्न त्यांच्या भाषेमध्ये मला विचारायचे ते मराठीमध्ये ChatGPTला विचारतात. हो हो, आणि मराठीमध्ये ChatGPT कन्वर्ट करून तुम्हाला आन्सर देतच होत्या. पण हे करतोय कोण, म्हणजे एवढं सगळं? मुलांनी ते टूल वापरायला शिकलंय. अच्छा, ओके. तर ChatGPT काय आहे तर एक ट्रेंड AI मॉडेल आहे ज्याच्यावरती 2015-16 पासून तिकडे US मध्ये कुठेतरी लोक काम करत होते. मी त्याचा जास्त रिसर्च केला नाही. OpenAI नावाची कंपनी होती, त्यांनी त्याला माणसं कसं विचार करतात याचं ट्रेनिंग देत गेले आणि त्याच्यानंतर ते माणसांची भाषा समजायला लागली. म्हणजे जर आज मला एखादा प्रश्न विचारायचा की मला साध्या सोप्या भाषेमधून या कार्यक्रमासाठी एक भाषण लिहायचे, मला लिहून द्या, तर ChatGPT तुम्हाला त्याचं साध्या सोप्या भाषेमधूनच लिहून देईल. कारण त्यांनी त्याला असं ट्रेन केलंय की ते माणसासारखा विचार करू शकतं, माणसासारखा लिहू शकतं. तर माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे पहिली गोष्ट AI हे आपल्यासाठी एक हेल्पिंग टूल आहे जे माणसांचा काम थोडं कमी करू शकतं, बऱ्यापैकी कमी करू शकतं जर त्याला तसं ट्रेन करत गेलं.
नंतर अनेक AI टूल्स आले. आता तुम्ही मध्ये काही व्हिडिओ बघितले असेल, काही साऊथच्या ऍक्ट्रेसचं चेहरा चेंज करून म्हणजे बरेचसे त्याला मॉर्फिंग बोलतात. तर हे टेक्निक करून त्यांचे असे अश्लील व्हिडिओ बनवले गेले आणि ते मार्फत केले. इथे AI डेंजरस आहे. डेंजरस आहे ते खरं. नंतर विचार करा की AI कॅन थिंक. तुम्ही माझ्यासमोर उभे आहे, माझा एखादा शत्रू माझ्यासमोर उभा आहे आणि मला ठरवायचंय की मला याच्यातल्या एकाला मारायचंय. तुम्ही माझ्यासाठी चांगले आहात, हा नाही माणूस म्हणून मी विचार करतोय की मी याला मला मारणार आहे, यांना नाही. आज जर AI बॉट्स किंवा AI टूल्स बनवले आणि बॉर्डरवरती ते सगळे स्प्रेड करून दिले तर त्यांना टार्गेट कळणार आहे की कोणाला मारायचं. दे विल बी ट्रेन्ड टू डू दॅट. म्हणजे पुढे जाऊन सैन्यांची गरज नाही लागणार. कदाचित तुमचे रोबोट्स एवढे पॉवरफुल असतील की कोणाला मारायचंय, कुठे मारायचंय, किती अँगलने मारायचं हे सगळं ते करू शकतात. म्हणजे तिथे तो थ्रेट आहे. बरोबर आहे. अशा अनेक दुष्परिणाम आहे. इलॉन मस्क स्वतः बोलले की AI कुड बी व्हेरी डेंजरस वन डे. राईट. आणि AIचा वापर करून आता आम्ही आमच्याकडे एक AI टीम बनवली आम्ही 30 लोकांची. त्या टीम मध्ये आम्ही 10-15 असाइनमेंट्स दिलेत त्यांना. त्याच्यावरती एका टीमने असं काम केलं की जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, त्यातला एक मुलगा इथे बसलेला आहे, त्याने त्याचं बॉट ट्रेन केलं होतं. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नसतात चांगले. मग आपण एक अशी इंटिग्रेटेड AI कम्प्युटर तिथे इन्स्टॉल करू की मुलं मराठीमधूनही काही प्रश्न विचारत असेल त्याचं उत्तर मिळालं पाहिजे, मुलांना AI बॉटने शिकवलं पाहिजे. अशा प्रकारचे एक LLM आम्ही ट्रेन करतोय सध्या. म्हणजे यातून काय होणार आहे, गावाखेड्यावरच्या वाड्या वस्त्यावरच्या शाळा जिथे एकच शिक्षक असतो आणि तो क्वालिटी एज्युकेशन देऊ शकत नाही, तिथे तुमचं AI तेवढ्याच क्वालिटीचं एज्युकेशन त्या मुलांना सुद्धा देऊ शकतं. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. खरी गोष्ट आहे. दुसरं आणखी एक ऍप्लिकेशन आम्ही जे बनवतोय की ब्लड रिपोर्ट तुम्ही AI ला द्या. म्हणजे तुम्हाला जो ब्लड रिपोर्ट तुम्ही केलाय तो AI ला द्या. AI तुम्हाला सांगेल की तुम्हाला कुठला आजार झालाय, तुम्ही कुठली औषधं घेतली पाहिजे, किती वेळात घेतली पाहिजे, हे सगळं AI सांगेल. तिथे आपल्याला डॉक्टरची गरज लागणार नाही. हे त्याचे चांगले पण म्हणजे AI पॉवरफुल होत चालेल. पण मग आता AI ने जर तुमचे काम करायला घेतलं, म्हणजे डॉक्टरला जर त्यांनी त्यांचा धंदा कमी केला किंवा शिक्षकांचं जर हे काम केलं तर त्यांनी काय करायचं. तर मी वैयक्तिक स्वतःलाच हा प्रश्न विचारतो. आज मी 18 वर्ष IT मध्ये काम केलं, मी भरपूर कोडिंग केलं, मी जगामध्ये सगळ्या ठिकाणी झालो, पण मी पारेगावमध्ये आलो आणि आज मी सकाळी आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काही वाफे बनवलेत आम्ही झाडं लावायला, हे लावायला. तर आम्ही आता शेतीमध्ये मेहनत करायला सुरुवात केली. व्हेरी गुड. आम्ही 3 वर्षात आमच्या गावची सगळी जमीन ऑर्गॅनिक करण्याचा एक प्रण केलाय आणि त्याला कन्व्हर्ट करायचा आम्ही विचार करतोय. याच्यामध्ये हे सगळे मुलं पण सामील आहेत. म्हणजे आम्ही आता जवळजवळ 15 एकर जमीन घेतली, तिथे आम्ही गावगोठा नावाचा प्रोजेक्ट करतोय. त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही असं ठरवलंय की गावातल्या कुठल्याही वृद्ध माणसाला एक आधार असला पाहिजे, गावातला कुठलाही बेरोजगार असेल त्याला फिक्स पगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मंथली इन्कम आलं पाहिजे. हे कसं शक्य आहे. तर मग आम्ही त्या 15-16 एकरमध्ये 400-500 गायींचा एक गोठा तयार करतो. आमच्याकडे दूध धंदा खूप चांगल्या प्रकारे चालतो. त्यातून जे इन्कम येणार आहे त्याच्यामध्ये मेहनत कोण करणार, तर ते हालते चालते वयोवृद्ध लोक चारा टाकणं, पाणी देणं असं कामं करतील. जे गावातले बेरोजगार तरुण आहेत ते तिथे राबतील. त्यानंतर तिथे आम्ही मार्केट प्लेस तयार करतोय शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेण्याचा. त्यासाठी आम्ही या शहरातल्या कंपन्यांबरोबर बोलतोय, काही कंपन्यांचे MOU झालेत आमचे. त्यानंतर आम्ही तिथे कृषी पर्यटन तयार करतोय, ऑर्गॅनिक फार्म्स तयार करतोय, पॉली हाऊसेस तयार करतोय. हे सगळे हे बाप कंपनीचे मुलं मिळून करायचा विचार करतायत आणि त्याचं आम्ही आता लॉन्चिंग केले. बरेच प्लेयर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. BVG सारख्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये आमच्याबरोबर सामील झाल्या. तर आपण हे करायचं असं मला वाटतं. व्हेरी गुड. जेव्हा AI तुमचे बाकीचे कामं करेल तेव्हा तुम्ही पृथ्वीला रिजनरेट करण्याचं काम सुरू करा आणि पुन्हा तो नॅचरल, जसे पूर्वीचे लोक जंगलात भटकंती करत होते, त्यांना न फ्लॅट घ्यायची चिंता होती, न 4 व्हीलरची किंवा 2 व्हीलरची. त्यांचं फक्त एकच ध्येय होतं, सकाळी उठायचं, शिकार करायची, फळं फुलं कंदमुळं गोळा करायची, खायची आणि संध्याकाळी निवांत झोप घ्यायची. आपण शहरात आलो आणि आपण ठरवलं की आता मला चांगल्या फ्लॅटमध्ये राहायचंय, 4 व्हीलर घ्यायची आहे. माझ्या शेजाऱ्याने 3 BHK घेतला, तो मला अपग्रेड करायचा आहे. ती जी स्पर्धा सुरू झाली त्या स्पर्धेमध्ये आपण आपलं स्वतःचं पूर्ण वैयक्तिक आयुष्य खराब केलं. मला असं वाटतं की लोकांनी परत आता ग्रासरूट लेवलला जावं, शेतीत राहावं, पृथ्वीला रिजनरेट करण्याचा विचार करावा आणि ते पुढच्या म्हणजे हे आपण करू शकतो असं माझं एक मिस्किल मत आहे. अगदी खरी गोष्ट. AI ला बाकीची कामं करू दे. बरोबर आहे.
म्हणजे प्रेक्षक हो बघा की कुठलीही टेक्नॉलॉजी ही चांगल्या कामासाठी पण वापरता येते आणि विध्वंसक कामासाठी पण वापरता येते. तर ते AI असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल, बंदुकीचा शोध असेल, तुम्ही तो कशासाठी त्याचा वापर करता हे खूप महत्वाचं आहे. आणि एक सुजाण नागरिक म्हणून मी जर का त्याचा चांगला वापर केला तर खरंच एक आपल्या देशाने विकसित भारत हे जे स्वप्न पाहिलेलं आहे हे नक्की साकार होणार, यात मला कुठेही शंका नाहीये. आपण वेळ बराच झालेला आहे, त्याच्यामुळे आपण काही प्रेक्षकांची आपण काही प्रश्न घेऊयात. पण त्याच्या पूर्वी ही जी युवा पिढी समोर आहे तर त्यांना कुठले 3 गुण त्यांनी अंगी बाळगणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना सक्सेस मिळेल. मी IT मध्ये म्हणणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सक्सेस मिळण्यासाठी त्यांनी कुठले 3 गुण आत्मसात केले पाहिजे? 3 असा नंबर नाही सांगू शकणार. पण मला माझ्या आयुष्यात मी जे काही प्रिन्सिपल्स वापरले, पहिली गोष्ट म्हणजे तुमची परिस्थिती काही असो, तुम्ही कुठलीही गोष्ट जर ठरवली तर करू शकता. म्हणजे आत्मविश्वास स्वतःवरचा, की म्हणजे मी आमच्या टीमला सांगतो की जर एखादा प्रोजेक्ट आला किंवा एखादी गोष्ट करायची आहे तर तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला प्रश्न विचारणारे लोक असतील की हे होणार नाही, तुम्हाला जर प्रश्न विचारणारे लोक असतील की हे होणार नाही, यात हे अडथळे, तर त्यांना बाजूला करा. म्हणजे तुमच्या बाजूला जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही पहिल्यांदा काढा. जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही आपल्या बाजूला क्रिएट कराल, जेवढा आतून विश्वास क्रिएट कराल की मी 100% करू शकतो, तुम्ही कुठल्याही इम्पॉसिबल गोष्ट करू शकता. त्यामुळे कुठली गोष्ट करायची असेल तर ठरवा आणि आजूबाजूला तुम्हाला नाही सांगणारे लोक, मित्र बाजूला करा आणि पॉझिटिव्ह मॅग्नेटिक फील्ड तुमच्या आजूबाजूला तयार करा. दुसरी गोष्ट, भीती जी वाटते आपल्याला ती मनात आलीच नाही पाहिजे. आणि ती जर घालवायची असेल, म्हणजे मी ठरवलं होतं की जेव्हा कंपनी सुरू केली बरेच लोक मला सांगायचे की कसं काय शक्य आहे, तू सगळ्या मुलांना जॉब देणार आहे, कशा काय कंपन्या येतील इथे. माझ्या मनात ती भीती अजिबात नव्हती. मी म्हटलं एक स्टेपने आपण पुढे जाऊया, एक गोष्ट करत जाऊया, ऑटोमॅटिकली आपल्याला कळणार आहे की आपण कुठे आहोत. दर महिन्याचा आमच्याकडे प्लॅन होता आणि त्या प्लॅननुसार चाललो. आम्ही बरोबर कृती केल्या आणि ती भीती गायब झाली. आज आमच्याकडे कुठलंही असं नाही, उलट कंपन्या आमच्याकडे आहे. म्हणजे भीती गेली पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीला कारण देणं बंद करा. म्हणजे हे होणार नाही, हे करण्याची माझी क्षमता नाही, याच्यासाठी पैसे नाही. म्हणजे हे जर केलं तर बाकी मला कुठल्या गोष्टी सांगायची तुम्हाला गरज वाटत नाही. जर तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला, जर तुम्ही ठरवलं की मला हे करायचंच आहे, आजूबाजूला निगेटिव्ह लोक म्हणजे काढून टाकले, एक स्टेप घेत तुमच्या कृती करत राहिलात, भीती अजिबात आणि कारण देणं बंद केलं तर कुठलीही गोष्ट शक्य आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो ना की मी ती अल्टरनेट सिस्टमचं स्वप्न बघतोय आणि ती पूर्ण भारतभर झाली पाहिजे असं मला वाटतंय. मला आता ती इम्पॉसिबल आहे असं अजिबात नाही वाटत. कारण जेव्हा 2.5 वर्षापूर्वी मी ठरवलं होतं की मला करायचंय त्यावेळेस मी एकटा होतो. आज 600 मुलं तयार झाले. तेव्हा ना पूर्ण संगमनेर तालुक्यातले जवळजवळ 30% पॉप्युलेशन मला ओळखतं आणि मी जे करतोय त्याच्यामध्ये साथ द्यायला तयार आहे. उद्या पूर्ण महाराष्ट्र असू शकतो. 800 सेंटर मी का बोलतो, म्हणजे आम्हाला एक कंपनीने 350 कोटीची इन्व्हेस्टमेंट देतो, आम्ही तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर देतो असं प्रपोजल दिलंय. आम्ही ते ऍक्सेप्ट नाही केलं, बट अजून म्हणजे ते तिथे आहे डिस्कशन, पण हे शक्य आहे. आणि आज आम्ही किती लोक तयार करणार आहोत. पारेगावमध्ये आम्ही 500-600 लोक तयार करतोय. ऑल ओव्हर महाराष्ट्र जरी 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही सेंटर सुरू केले तरी आम्ही जास्तीत जास्त 7,000 लोक तयार करू. मागच्या वर्षी रिसेशन असताना सुद्धा IT कंपन्यांनी 2.5 लाख फ्रेशरला हायर केलं. खरी गोष्ट. ऑन रेग्युलर बेसिस दरवर्षी 7 ते 8 लोक इंडियामध्ये हायर होतात. आपण फक्त महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 7,000 लोकच तयार करणार आहे. एवढा मोठा गॅप आहे तो आपण सहजासहजी ह्या सेंटरमधून भरून काढू शकतो. आणि इथे लोकांचे स्वप्न थोडे कमी होणार आहे. म्हणजे त्यांना ती ग्रीड नाहीये की आम्हाला रेंज रोवर घ्यायची. ते शेतात राबणार आहे, ते IT कंपनीमध्ये येणार आहे, ते तिथे म्हणजे स्वप्न थोडे मर्यादित ठेवले की आनंद वाढतो. आनंद वाढला की हे सगळं होतं. मला असं वाटतं तुम्ही स्वप्न बघा, मोठे स्वप्न बघा, पण ही जी रेस आहे ना, रॅट रेस शिक्षणामध्ये किंवा तुमच्या स्टेटसमध्ये, मला ही गाडी घ्यायची, हा फ्लॅट घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा, कारण हे सगळं मी करून बघितलं. म्हणजे महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये 17 लाख रुपये डंप व्हायचे. डंप बोलतोय कारण त्याचा काहीच वापर होत नव्हता US मध्ये. ते 17 लाख मध्ये मला असं वाटायचं की काय येत आहेत माझ्या अकाउंटमध्ये. आणि संध्याकाळी चहाच्या
ग्लासमध्ये पाण्यामध्ये बिस्किट बुडवून मी कधी कधी युएस मध्ये झोपलेलो आहे, कारण जेवण बनवण्याचा कंटाळा यायचा. तर मग ते त्या 17 लाखाचा किंवा 15 लाखाचा फायदा काय? म्हणजे सगळं जग फिरून आल्यानंतर मला असं रिअलायझेशन झालं की खरा आनंद तर याच्यात नाहीच आहे. रिअल हॅपीनेस इज इन व्हॉट यू आर चेंजिंग, राईट? म्हणजे आज आम्ही जेव्हा त्या वाफ्यांमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने भाजीपाला उगवतो, तो उगवतो आणि बघतो आणि ते फ्रेशनेस जो बघतो ना, त्याचं समाधान खूप वेगळं आहे. किंवा या मुलांचे पालक जेव्हा आमच्याकडे येतात आणि आमच्या मुलाला जॉब द्या नाही ते नका देऊ, पण त्याचं व्यसन सुटलं हे जेव्हा सांगतात तेव्हा चांगलं वाटतं. व्हेरी गुड. म्हणजे दॅट इज व्हॉट सॅटिस्फॅक्शन इज. आणि मला असं वाटतं की मुलांनी, कारण कॉम्पिटिशन खूप वाढत जाणार आहे, हो, आणि तुम्ही जर त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलात आणि त्या रॅट रेसमध्ये पळाला तर तुम्ही दुःखी होणं हे साहजिक आहे. पण त्या बदल्यात जर तुम्ही तुमचा रूट वेगळा केला की मला समाधान मिळवायचंय, मी आता सरांनी जे काही प्रयोग करतात, माझ्या डोक्यात नेहमी विचार यायचा, 3-4 दिवसापासून विचार करतोय की यांचे वडील इंडियन पार्लमेंटमध्ये होते, यांनी इलेक्शन का लढलं नसावं? आम्हालाही प्रश्न पडलाय तो. किंवा मॅरेथॉन मध्ये 10,000 लोक येतात यांच्याकडे, तर हा उगाच खटाटोपी कशाला करतात? म्हणजे हा प्रश्न किंवा हा कार्यक्रम, आता हा खर्च त्यांनीच केलाय. म्हणजे काय हे रिकाम टेकडे उद्योग आहे असं मला कुठेतरी वाटायला लागलं होतं. पण जे समाधान मी जे बोलतोय ते समाधान त्यांनी वर्षानुवर्ष अनुभवलंय. ते आता कुठे मी 2 वर्षापासून अनुभवायला सुरुवात केली. हे समाधान मिळवण्याच्या पुढे जर तुम्ही लागलात तर मला असं वाटतं की ते शेतकऱ्यांचे सुसाइडही थांबतील, मुलं ह्या गोष्टींचा प्रयत्न करतील की मला दुसऱ्यांची सेवा करून समाधान मिळवायचंय, अनेक चांगले युथ पुढे तयार होतील. अगदी खरी गोष्ट आहे. बघा मित्रांनो, की स्वप्न पहा, कोणचं स्वप्न आहे हे तुमचं स्वप्न आहे. म्हणजे मी याच्यावरती ठाम विश्वास ठेवतो की तुम्ही जे स्वप्न पाहता ते स्वप्न हे नक्की पूर्ण होतात जर का तुम्ही त्याच्यासाठी झोकून देऊन प्रयत्न केले तर. आणि माझं स्वप्न, रावसाहेबांचं स्वप्न किंवा तुमचं स्वप्न हे एक कसं राहू शकेल? ते वेगळंच राहणार आहे. कारण आपल्याला देवाने आपल्याला वेगळं बनवलेलं आहे. म्हणजे माझे थंब इम्प्रेशन प्रत्येकाचं वेगळं आहे. असं म्हणतात की जगामध्ये तुमच्यासारखे फक्त 5 का 7 लोक असतात. म्हणजे मला जर का देवाने वेगळं बनवलंय तर मी एकमेकांसारखा का व्हावं? म्हणजे रॅटरेस ते जे म्हणतायत ते रॅटरेस पूर्णपणे मनातनं काढून टाका. तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला जे काही करायला लागेल ते मी करणार, आणि ते आत्मविश्वासाने करा. हे त्यांनी जे सांगितलं. माझी परिस्थिती काय, मी खेडेगावातनं आलेलो आहे, माझ्या गावाला तर भिकार पारेगाव म्हणतात, असे कुठलेही न्यूनगंड मनामध्ये बाळगू नका. तुम्हाला 5 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात, 20 वर्ष लागतात, त्याच्यामध्ये खरंच पडू नका आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल याच्यामध्ये मला आणि रावसाहेबांना नक्की खात्री आहे. पण रावसाहेबांचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे त्यांनी पारेगावमध्ये जाऊन केलं ही तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे जगावेगळी गोष्ट आहे. परंतु ते करताना सामाजिक बांधिलकी जोपासली आणि त्यात ही इज थिंकिंग अहेड ऑफ टाइम. म्हणजे एखाद्या चांगल्या लीडरचं खरे गुण काय असतात की ते आजपासून पुढे 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात काय घडणार आहे याची त्यांना जाणीव असते आणि त्याच्याप्रमाणे ते आखणी करतात आणि ते डगमगून जात नाहीत. मला असं वाटतं की परत एकदा रावसाहेबांना आपण मानवंदना देऊयात की त्यांनी खूप सोप्या शब्दामध्ये त्यांचा अवघड प्रवास आपल्याला समजून सांगितलेला आहे. काही तुमच्याकडनं प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर घ्यायला आवडतील. हॅलो, धन्यवाद सर. यानंतर पारेगाव टू कॅलिफोर्निया, कॅलिफोर्निया टू पारेगाव या ठिकाणी बरेच संगणकाचे BCS आणि पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित आहेत. हे सगळे आपला बाप शेतकरी असलेली सगळी मुलं आहेत आणि या मुलांमधूनच आपल्याकडे काही प्रश्न येणार आहेत. फक्त प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, प्रश्न म्हणून प्रश्न विचारा. एका वाक्यात निबंधवाजा प्रश्न विचारू नका. एका वाक्यात प्रश्न असला तरच तुम्हाला प्रश्न विचारता येईल. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी जागेवरच आपला हात वरती करायचा. हॅलो सर.
Hello sir, myself Godke Mansi. I am from Chhatrapati Shivaji College of Pharmacy. My question is how do you balance in personal life and career? व्हेरी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन. माझ्या मते शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापना करायचा विचार केला असेल त्यावेळेस तन मन धन त्यांनी त्या स्वराज्याच्या पाठीमागे झोकलं असेल. ते कधी घरी येत आहेत त्यांच्या राणीने कदाचित त्यांना विचारलं नसेल. आणि याच्यामध्ये मी असं सांगेल की एखाद्या ध्येयाच्या पाठीमागे आपण जेव्हा लागतो तेव्हा आपण अगदी वेड होऊन जातो. याच्यात थोडंसं कुटुंबाची म्हणजे हे झाली वाताहत झाली असं म्हणता येईल. पण सुदैवाने मी कॅलिफोर्नियात असतानाच माझे सगळे लोन्स फायनान्शियल स्टॅबिलिटी हे सगळं सेटल करून ठेवलं होतं. म्हणजे याच्यात उडी मारताना मी पहिल्यांदा कुटुंब सुस्थितीत आहे की नाही हे नक्कीच दिलं. याच्यासाठी मला 10 वर्ष थांबावं लागलं. माझा IT चा एंटरप्रेन्योरशिप प्रवास मी 2012 साली सुरू केला होता. त्याच्यानंतर कमीत कमी 6 कंपन्यांचे फेलियर आले मला. म्हणजे त्याच्यामध्ये माझे 4-5 कोटी रुपये गेले असतील ओव्हरऑल त्या 7-8 वर्षामध्ये. पण सक्सेस तेव्हा मिळाला जेव्हा मी असं ठरवलं की आता ह्या गोष्टींपासून आपण स्वतःला झोकून द्यायचंय आपल्या ध्येयामागे. आणि तिथे कुठेतरी ध्येयामागे म्हणजे आज हे मुलं तुम्हाला सांगतील की सकाळी 8 वाजल्यापासून माझा दिवस सुरू होतो आणि रात्री 2 वाजता मी झोपायला जातो. म्हणजे पूर्ण दिवस ते ऑफिस, ते क्लायंटचे प्रोजेक्ट, ते काम, ते गेस्ट ह्या सगळ्यांमध्ये मी एवढा गुरफटलेला असतो. अगदी संडे सुद्धा की मला याच्यातून वेळ मिळत नाही. आणि देर इज नो शॉर्टकट ऑफ सक्सेस. आणि तुम्हाला जर असं सक्सेस हवा असेल तर तुम्हाला नक्कीच त्यात झोकून द्यावं लागतं. पण एवढंच आहे की मी तुम्हाला सांगेन मी ह्या गोष्टी थोड्याफार बॅलन्स करा. बट आय डोंट हॅव एनी प्रॉपर आन्सर ऑफ दिस कारण ते डिफिकल्ट आहे. खरी गोष्ट आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, आई वडील दोघेही शिक्षक होते, की गद्धे 25चा अर्थ काय तर 25व्या वर्षापर्यंत गाढवासारखं काम करायचं. खूप मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचं करिअर घडवता येत नाही. परंतु पर्सनल लाईफ आणि करिअर याच्यामध्ये बॅलन्स साधायचा असेल तर प्रायोरिटी आपल्याला कोणत्या वयामध्ये कशाला द्यायची हे समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं करिअर होईपर्यंत झोकून देऊन त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. हा मोठा मेसेज रावसाहेबांनी दिलेला आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्या आजूबाजूला जी मंडळी आहेत म्हणजे कोणाचे छंद काय आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपले इंटरेस्ट काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बाकीचे 10 लोक करतात म्हणून आपण करायला नको. कोणाला गाण्याची आवड आहे, कोणाला खेळण्याची आवड आहे, कोणाला वाचनाची आवड आहे तर ती मात्र आपल्याला त्याच्यासाठी वेळ नक्की निघतो, ती जोपासा. म्हणजे आज जी ताई जिने सुरुवातीला गाणं म्हटलं काय सुंदर आवाज होता. आणि मानसिंग बापू गेले कित्येक वर्ष अशा सगळ्या कलाकारांना इथे वाव देत आहेत, संगीत महोत्सव करतायत. तर मला असं वाटतं की पर्सनल लाईफ आणि तुमचं करिअर असं वेगळं नसतं, ते एकत्रच असतं. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे असं मला आवर्जून वाटतं. त्यामुळे पहिली प्रायोरिटी करिअरला दे तुझ्या वयामध्ये आणि मग पर्सनल लाईफ ऑटोमॅटिकली चांगलं होईल तुझं. मला आता असं वाटायला लागलं की तुमचे चेअर आणि माझे चेअर फ्लिप असायला पाहिजे. मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे अनुभव खूप मोठा आहे आणि ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडलं आहे. Hello. बोल बेटा. Sir, myself Ananya. I am from Shri Chhatrapati Shivaji Science College, Pharmacy. Sir, माझा हा प्रश्न आहे की जे यंग बिझनेस स्टार्टअप्स ज्यांना करायचे आहेत त्यासाठी तुमची ऍडवाइस काय आहे? ह्याचं उत्तर आम्ही दोघे देऊ कदाचित. माझा अनुभव असा आहे की म्हणजे मी तो एक सेल्समॅन ऑफ द इयर हा मूवी बघितला होता 10-12 वर्षापूर्वी. माहिती आहे का कोणाला? रणवीर सिंगचा एक सेल्समॅन ऑफ द इयर एक मूवी आहे. त्याच्यामध्ये बरेच डायलॉग मला खूप आवडतात. त्यातला एक डायलॉग आहे, बिझनेस इज नॉट अबाउट मनी, इट्स ऑल अबाउट पीपल. म्हणजे व्यवसाय किंवा कुठलाही बिझनेस हा पैसा नाही, पैसा कमवणं नाहीये. तुम्ही लोकांना किती व्हॅल्यू करताय त्यातून तुमचा बिझनेस उभा होतो. हे वाक्य मी माझ्या डोक्यात नेहमीच ठेवलं होतं आणि अजूनही म्हणून मी माझे रेव्हेन्यू आणि टर्नओव्हरचे आन्सर लोकांना देत नाही. कारण
मी पहिल्यांदा इथे जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा मी हे ठरवलं होतं की माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांना मी पहिल्यांदा खूप जास्त व्हॅल्यू करेन. मला आठवतंय की 2016-17ला मी जेव्हा US ची कंपनी सुरू केली तेव्हा मी इंडियात आलो आणि आमच्या भागातल्या कॉलेजमधल्या काही शेतकऱ्यांच्या मुलांना मी मुंबईला नेलं, त्यांना तिथे ट्रेन केलं आणि त्यांना माझ्यासोबत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून माझ्या US कंपनीमध्ये घेतलं. परत मी US ला गेलो, मध्ये परत एक 3 महिन्यासाठी मी इंडियात आलो होतो आणि एक आयडिया आम्ही ट्राय करून बघितली की नाशिक भागातून म्हणजे आमच्या भागातून भाजीपाला विकत घ्यायचा आणि मुंबईच्या काही सोसायटींना करायचा. मला ते एंटरप्रिनरशिपचा किडा होता आणि शेतकऱ्यांसाठी काही करायचं तेव्हाही होतं. 3 महिन्याच्या सुट्टीवर आलो होतो तर मी एक पिकअप घेतली आणि माझ्या मित्रांना सांगितलं की तुम्ही भाजीपाला आणा. मी 15-20 सोसायट्यांशी टायअप केलं, तिथे आम्ही ते स्टॉल लावायचो, तो विकला जायचा. तर हे करताना जे माझे IT इंजिनियर होते, आता 2-3 वेळा असं झालं की ही गावाकडली गाडी आलीच नाही, उन्हामुळे त्यांना मार्केट मिळालं नाही असं तसं. तर ते मुलं आम्ही तिथे ऑफिसमध्ये असताना त्यांना सांगितलं की असा प्रॉब्लेम झालाय. तर ते जे IT इंजिनियर मुलं आहेत ते माझ्यासोबत माझ्या होंडा सिटीमध्ये यायचे. आम्ही पहाटे 4 वाजता ठाण्याच्या मार्केटमध्ये जाऊन त्या गोण्या तिथे भाजीपाला विकत घेऊन त्या गोण्या भरून होंडा सिटीत डंप करायचो आणि ते मुलं माझ्यासोबत त्या स्टॉलवरती विकायला सुद्धा उभे राहायचे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे गावाकडली मुलं आहेत त्यांना म्हणजे ते तुम्हाला सगळं काही देतात जेव्हा तुम्ही त्यांना हे व्हॅल्यू करतात. आज तेच मुलं बाप कंपनीत पारेगावलाही तुम्हाला दिसतील. म्हणजे आमचा जो सिनियर स्टाफ आहे 7-8 वर्षापासून ते माझ्यासोबत आहे. तर मी कधीच विचार केला नाही, म्हणजे त्यावेळेला कधी कधी असे क्षण आले की माझ्याकडे म्हणजे माझ्या अकाउंटमधले पर्सनल अकाउंटमधले पैसे त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला तेव्हा मी ट्रान्सफर केलेले आहेत. कारण मला असं वाटलं की माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यापेक्षा त्यांना त्या पैशाची जास्त गरज आहे. तर मी त्या लोकांना जपून ठेवलं आणि त्यातून बिझनेस वाढला. आज मी इथे बसलोय, माझा एक US प्रोजेक्ट चालू आहे, जवळजवळ 150 मुलं त्याच्यावरती काम करतायत. गेले 4 सॅटर्डे संडे झाले त्या मुलांनी सुट्टी नाही घेतली, कारण आमचं 29 तारखेला गो लाईव्ह आहे. 4 सॅटर्डे संडे एकही सुट्टी न घेता ते मुलं काम करतात आज, म्हणून मी इथे येऊ शकलो. आणि एकही कोणाचीही कंप्लेंट नाही की आम्हाला सुट्टी का नाही देत आहे, कारण आणि त्यात हे मुलं पण आहे. सगळे लोक आज तुम्ही रात्री 2 वाजता या, तिथे तुम्हाला 150 मुलं काम करताना दिसतील. बिकॉज दे व्हॅल्यू पीपल, नोबडी कंप्लेंट्स अबाउट इट. खरी गोष्ट. आणि जर तुम्ही लोकांना व्हॅल्यू करायला शिकलं तर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली पैसा देणार आहे, कारण ते मुलं तुमच्यासाठी तो पैसा आणून देणार आहे. तर माझं असं वाटतं की तुम्हाला जर कुठला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्या लोकांना व्हॅल्यू करायचं शिका. तुमच्या टीमवरती ट्रस्ट करा. चांगली टीम असेल तर पैसा ऑटोमॅटिकली येतो. हा माझा अनुभव आहे. खरी गोष्ट आहे. अगदी मी पूर्णपणे सहमत आहे. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये खूप यश मिळतं, पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते म्हणून करू नका. तुम्हाला काम करताना जर का लक्षात आलं की मार्केट नीड काय आहे, म्हणजे मार्केटची गरज काय आहे आणि त्याला सोल्युशन देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि मला खात्री आहे की मी माझ्या कॉम्पिटिशन पेक्षा चांगलं सोल्युशन देऊ शकेन, तरच त्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरा. तो जो एक इन्साइट असतो, मार्केट इन्साइट्स, तो असणं खूप गरजेचं आहे. जो इन्साइट रावसाहेबांना अमेरिकेमध्ये असताना मिळाला आणि त्याचा वापर करून त्यांनी ओळखली की इथे चांगले डेडिकेटेड रिसोर्सेस मला गावाकडे मिळू शकतील. शहरामध्ये हे कदाचित 1-2 वर्षांनी बदलत राहतील, कारण त्यांचे उद्दिष्ट वेगळे असतात. तर असा वेगळा दृष्टिकोन जर का तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे या. आणि व्यवसाय करताना एक मिथ आहे की आपल्याला पैसा लागतो, खूप कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. मला असं वाटतं व्यवसाय करायला फक्त एक दृष्टिकोन आणि तुमची दुर्दैवी इच्छा लागते. पैसा हा बिलकुल लागत नाही, कारण मी 90 साली बिझनेस केला तेव्हा माझ्याकडे 0 रुपये होते आणि आज मी 60चा आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट जनरेशन तयार नव्हती हा व्यवसाय पुढे न्यायला, म्हणून मग आम्ही एका फ्रेंच कंपनीला तो व्यवसाय विकला. तेव्हा त्यांनी त्याचं जिथे 0 इन्व्हेस्टमेंट होती त्याचं व्हॅल्युएशन 200 कोटी रुपयाचं केलं. तर जर का 35 वर्षामध्ये एवढं ट्रान्सफॉर्मेशन, आणि मी जेव्हा मला 0 माहिती होतं, कारण मी मेकॅनिकल इंजिनियर होतो. आमच्याकडे एक कम्प्युटर आला, असं आम्हाला काचेच्या
केबिन मधनं दुरून दाखवलं की याला कम्प्युटर म्हणतात आणि तेवढ्या एका नॉलेज वरती आम्ही एवढा मोठा व्यवसाय करू शकलो. तर मार्केट नीड माहिती असणं खूपच गरजेचं. इट इज कोर टू एनिथिंग. तुम्ही किराणा दुकान जरी टाकलं, शेती केली, तरी मला मार्केटची गरज काय आहे आणि मी बेस्ट प्रॉडक्ट देऊ शकतो, हा एक आशावाद, हा एक कॉन्फिडन्स तुम्हाला असतो. याच्यात एक ऍड ऑन म्हणजे माझ्या अनुभवावरून करायचं आहे मला, की मी जेव्हा लॉस एंजलिस म्हणजे US मध्ये होतो तेव्हा ड्रॉपबॉक्स नावाची कंपनी सुरू झाली. त्यावेळेस एक सायंटिफिक काय कंपनीचं नाव मला आठवत नाही, एका कंपनीची आणखी ऑफर आली होती की ते सायंटिस्ट लोकांसाठी एक प्रोडक्ट बनवत होते की त्यांचं काम इझी करण्याचं कसं करायचं. आणि त्याच वेळेस म्हणजे अमेझॉनही खूप फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. मी नेहमी असा विचार करायचो की बिझनेस करायला एखादी स्टार्टअप आयडिया, ग्रेट स्टार्टअप आयडिया असावी लागते का. तर मला नेहमी या 2-3 कंपन्यांकडे बघितल्यावर वाटायचं की नाही. कारण जेफ बेझोसने म्हणजे अमेझॉनच्या फाउंडरने काय केलं तर सिंपल गोष्ट आहे की लोकांना किराणा, इलेक्ट्रॉनिक गोष्टी, कपडे वगैरे हे दुकानात जाऊन घेतात, ते त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करता आले पाहिजे याच्यासाठी एक सिंपल वेबसाईट बनवली आणि ती रन केली. हे काही कुठला ग्रेट प्रॉब्लेम नाही, हा सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर त्यांनी फक्त एक प्रॉब्लेम घेतला आणि त्याच्यासाठी सॉफ्टवेअर बनवलं आणि त्यांची कंपनी आज जगातली नंबर 1 ची ई कॉमर्स कंपनी आहे. दुसरं एक्झाम्पल मी जेव्हा बघतो ड्रॉपबॉक्स सारखी कंपनी, आता बऱ्याचशा लोकांना जे टेक्निकल फील्डमध्ये त्यांना माहित असेल की त्यावेळेला ड्रॉपबॉक्स सुरू झालं होतं आणि त्यांनी एक सर्व्हरमध्ये ग्लोबल क्लाउडमध्ये फाईल स्टोअर करण्यासाठी, ते शेअर करण्यासाठी एक प्रोडक्ट बनवला होता. तर मी नेहमी विचार केला की का या लोकांनी असं ह्या प्रोडक्टवरती काम करायला विचार केला असेल. याची मार्केट साईज तर खूप छोटी आहे. कोण वापरणार आहे हा प्रोडक्ट? जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, जे कोणी बिझनेससाठी लॅपटॉप वापरतात किंवा ज्यांना फाईल्स इकडून तिकडून प्रेझेंट करायचे आहेत, बिझनेस लोक आहेत, हे वापरतील. या उलट जेफ बेझोसने काय विचार केला की मी जे काही बनवतोय ते जगातल्या प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये वापरला जाणारा प्रोडक्ट आहे. त्यांची मार्केट साईज खूप मोठी होती. ड्रॉपबॉक्सचा प्रॉब्लेम हा खूप हायटेक, ज्याचा ब्रेन आहे त्याच्या डोक्यातून आला असेल आणि हा जो जगात चाललाय प्रॉब्लेम, तो बघण्याचा दृष्टिकोन जेफ बेझोसकडे आला आणि त्यांनी बनवलं. पण आज सक्सेसफुल कोण आहे? जेफ बेझोस. म्हणजे तुमची आयडिया किती ग्रेट असू द्या, ती सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी नाहीये. पण तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम किती सॉल्व्ह करतायत आणि ते किती गरजेचं आहे त्याच्यावरती जर फोकस केला तर कोणीही स्टार्टअप करू शकतं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि मी तेच केलं. म्हणजे मी असा विचार केला, मला जेव्हा ते पारेगावला आलो तेव्हा मला तो US मधून कॉल आला होता त्या लेडीचा, ग्लोबल सायंटिफिक असं काहीतरी कंपनीचं, तुला CTO पोझिशन ऑफर करते, बे एरियामध्ये आहे जॉब, एवढं देणार आहे, एवढे इक्विटी द्यायला तयार आहे. आणि त्यावेळेस मी बाप कंपनीचा विचार करत होतो. तर मी त्याला म्हणले नाही, म्हणजे त्याची मार्केट साईज मी बघितली खूप छोटी आहे. मी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, मी त्याच्या अगोदर ते आमच्या गावात बिना चपल्याची पळणारी पोरं पाहिली होती रात्री 7-8 वाजता. म्हटले हे पोलीस भरती आणि मिलिटरीची तयारी करतात, हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे की यांना बाकीचं फील्डच माहित नाही. यांना आपण IT दाखवूया आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर माझं मार्केट साईज पूर्ण इंडिया आहे. आज मी 800 सेंटर का बोलतो? कारण तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते इंजिनिअरिंग कॉलेज दर वर्षाला 500 मुलं पुण्यात आणि मुंबईत लोटते. ते मुलं फक्त जर तुम्ही इथे थांबवायचं असेल, हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतोय. त्याच्यामध्ये कुठली कॉम्प्लेक्सिटी नाहीये. म्हणजे स्टार्टअपसाठी आयडिया ग्रेट असणं महत्वाचं नाही, तुम्ही लोकांचे कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय ते महत्वाचं आहे. अगदी खरी गोष्ट आहे. येस. नमस्कार सर, मी विशाल राठोड, पॉलिटेक्निक कॉलेज SYचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधून SYचा स्टुडंट आहे. ओके. तर सर माझा एक क्वेश्चन आहे की IT कंपनी जेव्हापासून आता तुम्ही आले तर तुम्ही जास्तीत जास्त ITचा उच्चार करताय. तर IT कंपनीमध्ये जर आपण कम्प्युटरचा जर विचार केला की आपल्याला लागणारी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लँग्वेज येणं. जर आज वेल डेव्हलप इंजिनियर आहे आणि त्याला जर लँग्वेज जमत नसेल तर तो त्यासाठी IT मध्ये फायदा नसेल ना सर. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मी आमच्याकडे मगाशी मी बोललो की आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची मुलं घेतात. आपण युजली काय विचार करतो की आर्ट्सची मुलं म्हणजे 50% खालचा मुलगा, कॉमर्सची मुलगा म्हणजे 50 ते 60% मधला आणि 60% वरती जाणारी मुलं म्हणजे सायन्स. पालकांनी ठरवून टाकलेलं असतं की आपल्या मुलाचे 10वीचे मार्क्स बघून त्याला आर्टला टाकायचं, कॉमर्सला टाकायचं की सायन्सला टाकायचं हे ते ठरवतात. त्या मुलाला 10वीला असताना कुठलीही अक्कल नसते
म्हणजे घरी नातेवाईक येतात तेव्हा ते आई वडील बोलतात की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे बरं का, मग तो बोलायला लागतो मी पुढे जाऊन डॉक्टर होणार आहे. पण त्याला रियालिटी अशी आहे की काही कळत नसतं आणि तो त्याचे डिसिजन त्यावेळेला घेऊ शकत नाही. तर मी का विचार केला की आमच्याकडे अशी युनिव्हर्सिटी आम्हाला पाहिजे होती की जिथे आम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्सची मुलं, कारण माझ्या अनुभवामध्ये मला असं वाटलं की मला प्रोग्रामिंग येते, याला माझं बॅकग्राऊंड सायन्स आहे असं अजिबात नाही. मी ते पॅशनेटली करायला घेतलं SY नंतर, तेव्हा मला ते प्रोग्रामिंग जमायला लागलं. आज आमच्याकडे डिझायनर म्हणून काम करणारे म्हणजे UX UI डिझायनर अशी एक रोल आहे IT कंपन्यांमध्ये. बरीचशी आर्टची मुलं आहेत ज्यांची चित्रकला कलरचं नॉलेज खूप चांगलं आहे, क्रिएटिव्हिटी खूप चांगली. आज आमच्याकडे जे चांगले इंग्लिश बोलणारे मुलं आहेत ते मुलं आम्ही बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये ट्रेन करतोय, बिझनेस अनालिस्ट म्हणून ट्रेन करतोय. तिथेही त्यांना कुठल्या प्रोग्रामिंग नॉलेजची गरज नाही. त्यानंतर आमच्याकडे काही मुलं असे आहेत की ज्यांना कोडिंग अजिबात आवडत नाही पण ते खूप असा क्रिटिक विचार करणारे आहेत, त्यांना आम्ही सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून ट्रेन करतोय. म्हणजे याच्यामध्येही जसं डॉक्टरकीमध्ये स्पेशलायझेशन असतं तसं आमच्या फील्डमध्ये स्पेशलायझेशन आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला प्रोग्रामिंग आवडत नसेल तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टर बनू शकता, डेव्हऑप बनू शकता किंवा मग डेटा अनालिस्ट बनू शकता किंवा मग डिझायनर बनू शकता. असे मल्टिपल रोल आहेत. त्याच्यामुळे IT म्हणजे नुसतं डेव्हलपर असं नाही. अगदी खरी गोष्ट. सर माझा प्रश्न असा आहे की AI चा परिणाम आहे ना समजा मेडिकल क्षेत्रामध्ये जास्त होईल का इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जास्त होईल भविष्यामध्ये? एआयचा परिणाम सगळीकडेच सगळीकडेच होणार आहे. AI हे असं फील्ड आहे म्हणजे बघा आपण टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली आहे ती ऑब्व्हियसली डिफेन्समध्ये यूज होऊ शकते. आज एआयचा वापर तुम्ही बारामतीच्या कृषिकमध्ये बातम्या ऐकल्या असेल की एआयचा वापर करून आय थिंक काहीतरी 16 कांड्यांचा ऊस त्यांनी काहीतरी तयार केला. म्हणून मीही क्युरियस होतो की काय केलं असेल त्यांनी एआयचं त्याच्यामध्ये. पण लोक बरेच एक्सपेरिमेंट करतायत. आजकाल एआयची एवढी बूम आहे की तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले 50% मुलं फक्त एआयचे कोर्सेस करत असतील आणि त्यांना असं वाटतं की एआय करून त्यांना जॉब मिळणार आहे मार्केटमध्ये. मला माहित नाही जॉब मिळेल की नाही, कारण बेसिक्स पण क्लिअर करायला हवे तुमचे. पण एआय हे सगळ्या फील्डमध्ये आपण करू शकतो. आम्ही आणखी एका प्रोडक्टवरती काम करतोय की माझ्या वैयक्तिक अनुभवावरून गेल्या 2 वर्षामध्ये मला वकिलांनी सगळ्यात जास्त लुटले. म्हणजे माझी केस म्हणजे संभाजीनगरला मी बऱ्याच फेऱ्या मारल्या हायकोर्टामध्ये आणि प्रत्येक वेळी वकील मला हे सांगत होता की नाही कोर्ट डेट देत नाहीये, याला हे वेळ लागणार आहे. म्हणजे मलाच कन्फ्युजन झालं की हे फील्ड एवढं कॉम्प्लिकेटेड काय आहे. तर मी जेव्हा वकिलांच्या काही लोकांची कन्सल्ट केलं मला असं दिसलं की ज्या वकिलाकडे सगळ्यात जास्त केस तो सगळ्यात पॉप्युलर वकील अशी यांच्यातली कन्सेप्ट आहे किंवा सगळ्यात चांगला वकील अशी कन्सेप्ट आहे. मग जेवढ्या जास्त केसेस ठेवता येतील वर्षानुवर्षे त्याचा प्रयत्न हे वकील लोक करतात. इथे कोणी वकील असेल तर क्षमा मागतो पण माझा हा वैयक्तिक अनुभव आहे. तर आणि ते पैसे कसले घेतात म्हणजे एक संभाजीनगरचा वकील आहे, तो असा यंग होता. त्याला मी आमच्या केसच्या वेळेस विचारलं की मला असं असं करायला आमचा एक तो सिनियर वकील सांगतोय याचा किती खर्च व्हायला पाहिजे. ते म्हणे काय आहे ना आमच्याकडे माणसं कुठल्या गाडीतून येतात त्याचे कपडे कसे आहेत त्याच्यानुसार फीस ठरली जाते आणि हे काम करायला काय 2-2.5 हजार रुपये लागतील म्हणजे. तर त्या समोरच्या वकिलाने माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. तर त्याला तो जसा मित्रासारखा झाला होता. त्याला म्हटलं मला त्याच्यावरती काही विश्वास नाही, माझी केस तुझ्याकडे मला ट्रान्सफर करायची, किती पैसे होतील. म्हणजे मी पण 1 लाखामध्ये करेल. अरे म्हटलं तू 2-2.5 हजार रुपये बोलला होता, मला 1 लाख कुठून बोलतोय. म्हणजे ही लूट जी चालली आहे ना याच्यामध्ये एआय सोल्युशन होऊ शकतं. आता आम्ही एका मॉडेलवरती काम करतोय की हे लोक कसला पैसा घेतात तर त्यांना जे नॉलेज आलंय ते डॉक्युमेंट लिहिण्याचं, त्या भाषेचं, लिगल भाषेचं त्याचं. आता पुढे जाऊन एआय हे सगळं गोष्ट करू शकते. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा, मी एकाचा खून केलाय आणि मला ह्या केसमधून वाचायचंय. एआय सगळ्या भारतातल्या केसेस स्टडी करेल इंटरनली, त्याच्यावरून तुम्हाला ते सांगेल की ह्या कोर्टामध्ये अशी केस झाली होती, याच्यासाठी हे केलं होतं, तुम्ही अशा प्रकारे उद्या जाऊन कोर्टात बोला. म्हणजे एआय कॅन रिप्रेझेंट यू ऍज अ लॉयर. कुठल्या याच्यात होऊ शकतं. त्यामुळे एआयचा स्कोप खूप मोठा आहे, ब्रॉड आहे आणि बरेच लोक याच्यावरती रिसर्च करतात, आम्ही करतोय. अगदी. आणि जगामध्ये पिरॅमिड आहे आणि जे खालच्या स्तरावरती आहे त्यांना आधी बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणायचो आपण, पण आता नवीन टर्मिनॉलॉजी आहे बेस ऑफ द पिरॅमिड. या बेसवरतीच तो डोलारा उभा आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे कदाचित
जगभरातल्या 30% लोकांना ऍक्सेसिबल राहील, परंतु 70% लोकांना ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टीच नाही आहेत, तर त्या गरजा त्या कोण पुरवणार? आणि त्याच्यासाठी पण खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे एआय हे एक टूल राहील फक्त. म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी एका व्याख्यानामध्ये म्हटलं होतं, ते अटलांटाला आले होते तेव्हा, की जगामध्ये खूप इक्वॅलिटी आहे, फायनान्शियल, इकॉनॉमिकल, ऍक्सेस, पण 2 गोष्टींची इक्वॅलिटी आहे. आणि ते म्हणाले होते 2007 साली, मी त्यांना ऐकलं होतं का 6 साली, ते म्हणाले होते की ऍक्सेस टू कम्युनिकेशन, म्हणजे आज मी फोन उचलला आणि जगात कोणालाही मी आज फोन करू शकतो, आणि ऍक्सेस टू नॉलेज बिकॉज ऑफ इंटरनेट. तर ते म्हणाले की तुम्ही भारतातल्या कुठल्याही खेडेगावामध्ये जे नॉलेज आहे तेच चायनामधल्या विद्यार्थ्याला नॉलेज मिळणार आहे, तेच अमेरिकेतल्या विद्यार्थ्याला नॉलेज मिळणार आहे, आणि आता एआयनी तर ते अजूनच जास्त इझिली ऍक्सेसिबल आहे. त्याच्यामुळे ह्याचा वापर करून मी काय करणार आहे माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, हा एक वेगळा दृष्टिकोन राहणार आहे. आणि तिथे मला असं पर्सनली वाटतं की आपल्या देशाची जी वैचारिक व्यासपीठ आहे, जी फिलॉसॉफिकल व्यासपीठ आहे, त्याचा फायदा होऊन आपण कदाचित जगाला काही वेगळे सोल्युशन्स आपण देऊ. म्हणजे अमेरिकेमध्ये एवढी सुबत्ता आहे, परंतु सगळ्यात जास्ती मानसिक रुग्ण तिथे सापडतात. तर हे जर का एका पुढारलेल्या देशामध्ये ही परिस्थिती आहे, तर आपण ते त्या लेवलचं पुढारलेलं बनायचं आहे की नाही याचा आपल्याला विचार करायला लागेल. आणि जी वेगळी वाट रावसाहेबांनी सांगितलं की आपल्याला एक पॅरलल व्यवस्था करायला लागेल, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक स्पिरिच्युअल कोशन, एक आपल्याकडे वारीला इतके लोक जातात, कुंभमेळ्याला इतके लोक जातात, तर आपण कुठेतरी या पृथ्वीवरती जो विश्वास ठेवून करतो आहोत त्याला जपून वेगळी स्वप्न बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. नाही, म्हणजे कोविडमध्ये आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली सगळ्यांना. म्हणजे मी इथे असल्यानंतर माझ्या पार्टनरचा मला US मधून फोन आला की जेव्हा ChatGPT लॉन्च झालं की त्यामुळे राव एआयचे हे टूल आलंय आणि कदाचित US मध्ये तर बऱ्याच कंपन्यांमध्ये अशी चर्चा आहे की एआय कॅन टेक अवे जॉब्स. मी त्याला म्हटलं मी माझ्या एका गावात उभा आहे जिथे आजूबाजूला मला शेत दिसतंय, तिथे मी भाजीपाला आणि फळं आणि काय म्हणजे मला खायला लागणार आहे ते उगवू शकतो. मला तुझ्या एआयच्या जॉब जाण्याचा काही धोका नाहीये, मी स्वयंपूर्ण आहे या गावामध्ये. तर कोविडमध्ये आपण बघितलं की सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले होते, शेतकरी राजा होता आणि डॉक्टर राजा होता. त्याच्यामुळे याला पर्याय 2 लोक आहेत. तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे एआयचा काही संबंध नाही, तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे माझ्या गावात जेव्हा मी आहे तर मला कुठलीही बाहेरची भीती नाहीये, एआयची भीती नाही, कारण मला लागणारं अन्न तिथे तयार मी करू शकतो. आणि तेवढंच एक आहे, म्हणजे मला असं वाटतं की देर इज 2 पॅरलल थिंग गोइंग ऑन. तुम्ही जर तिकडे टच केलं तर तुम्हाला एआयचा इम्पॅक्ट होईल, तुम्ही जर एक वेगळ्या पद्धतीत गेला तर एआय तुम्हाला अजिबात इम्पॅक्ट करणार नाही. नमस्कार सर, मी निवृत्त शिक्षक आहे. आमच्या म्हणजे मला प्रश्न विचारायचा नाही, पण आमच्या कन्नड तालुक्यामध्ये या बाजूला डोंगरी, या डोंगरामध्ये पर्यटनासाठी असे विपुल असे क्षेत्र आहेत. 7 किल्ले आहेत, 4-5 धबधबे आहेत, हेमाडपंथी मंदिर आहेत. कन्नड तालुक्यामध्ये 175 असे शेतकरी आहेत की ज्यांचं उत्पन्न कोटीच्या पुढे आहे, 1 कोटीच्या पुढे वार्षिक उत्पन्न. आणि एवढंच नाही तर इथले मुलं, इथल्या मुली, इथले जावई जवळजवळ 50 असे IT इंजिनियर आहेत जे बाहेरही काम करतायत, भारतभर काम करतायत. आणि इथे बापूसाहेबांसारखे समाजसेवक, बाळासाहेब लोकमहर्षी बाळासाहेब पवार सारखे समाजसेवक, आणि आपण जो प्रोजेक्ट तिथे राबवताय तर या कन्नड तालुक्यामध्ये बापूसाहेबांसोबत तो प्रोजेक्ट टॅग करता येईल का? आणि आपल्याला अमेरिकेमध्ये जी काही चळवळ सुरू आहे, अमेरिकेतल्या बऱ्याचशा इंजिनियर लोकांना आता ही धास्ती आहे की आपल्याला परत जावं लागणार की काय. अमेरिकेत जाणाऱ्या नव्या इंजिनियर लोकांना मनामध्ये हे दडपण राहणारच आहे, आपली नोकरी इथे टिकेल की आपल्याला अमेरिकेतून हाकलून देतील. जागतिक वातावरण बदलत आहे, या बदलत्या वातावरणाचा आपल्याला फायदा उचलून घेता येईल का? धन्यवाद. मी इकडे यायच्या अगोदर ही कोण हसते जे मला फोन करून बोलवते एवढ्या कार्यक्रमाला, याचा रिसर्च थोडासा करून आलो होतो 2-4 दिवसामध्ये.
तर मी मगाशी जसं बोललो की हे पॉलिटिक्समध्ये का नाही असा प्रश्न पडला, तर काल एका व्यक्तीने मला फोन केला, तर म्हणे ते खूप पैशावाले लोक आहेत, म्हणजे त्यांचे खूप बिझनेसेस आहेत. तर मी माझ्या भाषणामधून माझ्या बोलण्यामधून बाप कंपनी काय करते हे सांगण्याचं कारणच ते आहे की मी वाट बघतोय की ते मला कधी ऑफर करताय की इथे असं काहीतरी करू शकतो म्हणून. तर माझं पिचिंग मी केलंय, आता बॉल त्यांच्या कोर्टमध्ये आहे, त्यांनी ठरवावं. पण जसं मी बोललो, IT हे ग्लॅमरस शब्द आहे. मी IT कंपनी चालू केली ही एक इनोव्हेटिव्ह गोष्ट होती खेड्यामध्ये, पण त्याच्या पलीकडे आम्ही करतोय त्यात जर सगळे लोक सामील झाले तर मला असं वाटतं की सगळेच म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या 100% स्टॉप होतील. कारण आम्ही जो गाव गोठा प्रोजेक्ट सुरू केलाय तो काही गाव गोठा गायांचा गोठा नाहीये. तर गावाला एखाद्या कॉर्पोरेट कंपनी सारखं लोकांनी त्या गावातले एकत्र येऊन जगाला दाखवावं, त्या गावाची बॅलन्स शीट तयार करावी, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करावं, किंवा त्या गावाची ऍसेट्स मेजर करावी, लायबिलिटी मेजर कराव्या, त्या गावाची एक पूर्ण फाईल बनवून त्याचा GDP कॅल्क्युलेट व्हावा, आणि ती फाईल ऍज अ वन एंटिटी एखाद्या नाबार्ड सारख्या किंवा मोठ्या बँकांना प्रेझेंट व्हावी, त्यातून त्यांनी लोन घ्यावं, ते लोन घेऊन काही वेगळे प्रोजेक्ट एका ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून राबवावे आणि ते एका ब्रँड अंडर बाहेरच्या जगाला विकावे, अशी ती संकल्पना आहे. म्हणजे गाव ऍज अ कॉर्पोरेट कंपनी. आज तुम्ही उल्लेख केला की बरेचसे शेतकरी कोटीच्या पुढचे आहेत, पण ते एकटे आहेत. ते त्यांचा बंगला घेतील, त्यांच्या चांगल्या गाड्या घेतील, पण गावातल्या लोकांना त्यांचा अभिमान नाही वाटणार, उलट ते गावातले लोक त्यांच्यावरती जळत असतात. ही सत्य परिस्थिती आहे. तर आम्ही एक वेगळा प्रयोग करतोय की गावाला चांगल्या विचारांमध्ये जोडायचं. आम्ही आज तरुण वयात आहोत, गावात आमच्या 30-35 लोक आहेत जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना कोणाचाच आधार नाहीये. आम्ही त्यांना त्या कंपनीच्या याच्यामध्ये आणायचा विचार करतोय, त्यांना ओल्ड एज फॅसिलिटीज सगळं आम्ही प्रोव्हाइड करायचा विचार करतोय. एक बेरोजगार युवक एकत्र येऊन स्वतःसाठी इन्कम तयार करण्याचा प्रयत्न करतात, ग्रुप फार्मिंग, ग्रुप कॅटल फार्मिंग या सगळ्या प्रयोगामधून. असे प्रयोग जर झाले, IT तर शक्य आहेच, पण हे प्रत्येक गावाला शक्य आहे. आज माझ्यासारखं गाव, म्हणजे आमची 1200-1300 लोकसंख्या आहे, आमच्या गावामध्ये 5000 गायी आहेत, HF गायी. किती? 5000. आणि त्या गायींचं जेवढं इन्कम आहे, म्हणजे पारेगाव जवळजवळ 5-10 कोटी ट्रान्झॅक्ट करतं आता. आणि जेवढी जमीन आम्ही सर्वे असा केला की जमीन कॅल्क्युलेट केली, त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काढलं, गायी बघितल्या, त्या गायींचं व्हॅल्युएशन काढलं, दररोज तयार होणारं दूध, भाजीपाला, यावर्षी लोकांनी किती कांदे विकले, टोमॅटो विकले, याचं व्हॅल्युएशन केलं आणि एक फाईल तयार केली की आमच्या गावाचं टोटल इन्कम किती आहे आणि टोटल एक्सपेन्सेस किती आहे. याला आम्ही एका कंपनीच्या नावाखाली गाव गोठा नावाच्या कन्सेप्टमध्ये आणतोय. आणि इथून पुढे आमचं गाव जे काही विकणार आहे ते त्या गाव गोठ्यामार्फत विकणार आहे, जे काही परचेस करणार आहे ते गाव गोठ्यामार्फत करणार आहे. तरुण मुलं वृद्धांचा फायदा म्हणजे त्यांची काळजी घेणार आहे. उद्या आम्ही वृद्ध झालं की आम्ही नवीन पिढी अशी तयार करतो की ते आमची काळजी घेतील. म्हणजे ही सगळ्या गोष्टी आहेत, ह्या प्रत्येक गावामध्ये करणं शक्य आहे. आणि यातून तो जो एकटा शेतकरी जेव्हा सोयाबीन किंवा कापसाच्या पिकावरती 2 लाखाची रिस्क घेऊन शेतात टाकतो आणि मग ते फेडलं नाही की मग आत्महत्या करायला लागतो, त्याला ती रिस्क वाटणारच नाही, कारण त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण गाव असेल. म्हणजे हे सरळ साधे सोपे मार्ग आहे या गोष्टीतून बाहेर पडण्याचा. याच्यात जर लोकांची मानसिकता तयार झाली तर 100% हे प्रयोग होऊ शकतो. मला वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर एकच उत्स्फूर्तपणे बाहेर येते, बाप रे बाप. अजून काही प्रश्न? धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे